कोणत्याही गोष्टीची हाव नसणं म्हणजे आनंद, तसं दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होऊन डोळे भरून पाहणं म्हणजेही आनंद. ज्याला कुणाला असा जीवन जगण्याचा मार्ग सापडलाय तो खरोखरच आनंदी जीवन जगू शकतो. याचा वस्तुपाठ म्हणजे आकेरी गावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ कलावंत राधाकृष्ण नाईक उर्फ बाबली आकेरकर. दशावताराला नवनिर्मितीची कल्पना सत्यात उतरवून आपला श्वास म्हणजे दशावतार, आपला ध्यास म्हणजे दशावतार असं मानणाऱ्या कलावंतास आमचा मानाचा मुजरा. नमस्कार. अंतरंग दशावताराचे या मुलाखत सत्रात मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. कोकणचा ध्यास आणि कोकणचा श्वास म्हणजे लोककला दशावतार. या दशावतार लोककलेने लोकांच्या मनामध्ये अधिराज्य केलेलं आहे आणि याच अधिराज्यावर अनेक कलावंत लीलया राज्य करत आहेत. आज आपण अशाच एका जुन्या जाणत्या कलावंतांना भेटणार आहोत ज्याने 42 वर्ष या लोककलेला दिलेली आहे. वयाच्या 18व्या वर्षी सुरुवात केलेल्या लोककलेचा झंझावात आज त्याच ताकदीनं अगदी 42व्या शतकावर किंवा 42 वर्षापर्यंत सुद्धा तसाच आपल्याला दिमाखामध्ये वावरताना दिसतोय. ज्यांनी जे आकेरी गावचे सुपुत्र आहेत, कुडाळ तालुक्याचे जे लोककलावंत आहेत, आपण भेटणार आहोत बाबली काका म्हणजेच राधाकृष्ण नाईक काकांना. मी सर्वप्रथम तुमच्या सर्वांच्या वतीनं या मुलाखत सत्रात काकांचं मनपूर्वक स्वागत करतो. काका, आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आज या प्रहार चॅनलच्या माध्यमातून माझी मुलाखत घेण्याची संधी मला दिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी मनस्पूर्वक आभार मानतो. काका धन्यवाद. आपण खरं तर खूप मोठे कलाकार आहात. आपण जुन्या जाणत्या कलावंतांमधले एक कलावंत आहात. आपल्याला अनेक जुन्या जाणत्या कलावंतांचा सहवास लाभलेला आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीलाच मी आपल्याला विचारेन की काका, तुमचा प्रवास जेव्हा जाणायचा झाला तेव्हा मी अनेक लोकांकडे वैयक्तिक विचारपूस केली आणि यातून मला असं लक्षात आलं की आज आपण अजय देवगणचा तानाजी मालुसरे हा पिक्चर टॉकीजमध्ये बघतो आणि आकेरी गावामध्ये सुद्धा तानाजी मालुसरे आपण साकारलेला होता. काय तो अनुभव होता? अनुभव म्हणजे पूर्वी एक गरीब घराण्यात जन्माला आलेला मी माणूस. माझ्या पिताजी म्हणजे वडील शेतकरी होते. त्याचबरोबर दुसरी एक सुखद वार्ता म्हणजे माझ्या बाबांची 3 लग्न झाली. 3 लग्नानंतर रोई आणि नंतर 4थं लग्न म्हणजे 4थ्या आईची आम्ही मुलं. त्यामुळे ते वयाने थोडे जाणते होते. त्याच्यात आम्ही 4 मुलं खाणारी म्हणजे आम्ही 3 भाऊ आणि 1 बहीण. परिस्थिती खूप गरीब होती. 5वीपर्यंत मी शिकलो. 5वी शिकल्यानंतर त्याच कालावधीत आमच्या वडिलांनी एक छोटंसं दुकान होतं. त्या दुकानातून मोठ्या भावाचं लग्न केलं. परिस्थितीनुसार काळ बदलला, त्यांना वेगळं राहण्याचे विषय आला आणि मग जबाबदारी माझ्यावर पडली म्हणून मी शाळा सोडली. कारण मला शाळेत जायला पुस्तकांसाठी पैसेही नव्हते आणि घरात माझी आई, माझे वडील आणि 1 भाऊ एवढी माणसं खाणारी होती. मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं. त्यामुळे जबाबदारी माझ्यावर होती. मग मी मोलमजुरी करून काही दिवस घालविले. केरवडे ग्रुप जंगल सहकारी सोसायटी माध्यमिक या सत्रात म्हणजे या सोसायटीकडे मी कामाला राहिलो. एक 5-6 वर्ष त्याच्यात गेली आणि मग घरी असताना सुद्धा एक नाटक ही आवड होती, पण दशावतार नाही. नाटकाची आवड होती पण दशावतार हे विषयच माझ्या जवळ नव्हता त्यावेळी. कारण माझ्याजवळ बघायला जायसाठी वेळ नव्हता आणि त्याची आवडही नव्हती, परिस्थितीही नव्हती. त्यामुळे आमच्या आकेरी गावामध्ये युवक तरुण मंडळ म्हणून एक मंडळ होतं. त्या मंडळामध्ये मी काम करायचो. म्हणजे मला आवड म्हणून मी तिथे जायचो. त्यामुळे माझ्या अशा नकला वगैरे बघून त्यांनी मला भूमिका करण्याचा आग्रह केला. त्यानंतर मी भूमिका करायला लागलो.
अशा साक्षात्कार वेगळं व्हायचे मला. आणखी काही बऱ्याच नाटकामध्ये मी काम केलं. त्याच्यात तानाजी हा विषय आपण काढला. गड आला पण सिंह गेला. या नाटकामध्ये तानाजीची भूमिका मी केली. अगदी सडपातळ बाधा, अगदी बारकट होतो मी. उंची थोडी कमीच होती, म्हणजे 4-4.5 फुटापर्यंतच उंची होती माझी, आणि देहाने असा लटपटच होतो. पण तरीसुद्धा मला नाटकाची आवड असल्यामुळे मी आकेरी गावामध्ये आमच्या त्या नाटक केलं तेव्हा सगळ्या लोकांनी मला डोकीवर उचलून घेतलं. त्यामुळे या नाटकाची आणखीन मला आवड निर्माण झाली. आणि त्याच तानाजी मालुसरेने मला हे खूप काही मिळून दिलं. आज तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी एक दिग्गज कलाकार होऊ शकलो. मी म्हणत नाही, आता तुम्ही म्हटलं तर म्हणून सांगतो. तर विषय असा झाला की त्याच्यानंतर बरेच दिवस गेले, म्हणजे 1-2 वर्ष गेली. मी आमच्या मंडळातून दशावतार नाटकामध्ये एका भूमिका केली. त्यावेळेला मला 10 रुपये बक्षीस मिळालं. त्यावेळेचे 10 रुपये, 1 रुपया 50 पैसे असं तो विषय होता. म्हणजे साधारण 80 सालापूर्वी. आणि मग नाटकात जावं असं मलाही वाटू लागलं. त्या भूमिकेला माझा वाव मिळाला, लोकांनी वाह केला, माझा गौरव केला. त्याने करून मला दशावतारी भूमिका करण्याची एक आस लागली. पण दशावतारामध्ये माझी ओळख नव्हती. आमच्या गावातील पांडुरंग डांबरेकर आणि त्यांचे मित्र म्हणजे आबा केसरकर, या दोघांशिवाय आमच्या ओळखीचे कोणी नाही. पण ते अखेरीला आले की आमच्या घरी 5 मिनटं तरी थांबायचं. आता काय कारण असेल ते नाही मी सांगू शकत. तर त्यासाठी ते 5 मिनटं आमच्याकडे थांबायचे. मी त्यांना पाणी वगैरे काय हवं असेल ते द्यायचो. त्यावेळी डांबरेकर काकाने असा प्रश्न केला की हा एक आमचा पोरगा दशावताराचं काम करतो, याला मला दशावतारात न्यायचं आहे. कोणाला? ते आबा केसरकर. कारण ते दोघेही अगदी खूप मित्र होते आपले, जीवलग एकमेकाचे. मग तुम्ही म्हणाले पुढच्या वर्षी ठरवूया ना, यांना त्याला येऊ द्या आमच्या कंपनी, म्हणजे आरुलकर कंपनी. तर तू यायला तयार आहेस? तर मग मी म्हटलं हो यायला तयार आहे. मला काही संधीच हवी होती. आणि दशावतार मला ओळखच नव्हतं, कोणालाच मी ओळखत नव्हतो. त्यामुळे मी हो म्हणालो. आणि ते काही 4-5 महिने गेले आणि अगदी सुरुवात झाली कार्तिक शुद्ध एकादशीच्या पूर्वी, म्हणजे साधारण पौर्णिमेच्या नंतर 2-3 दिवशी मी झारापीला, भावईची जत्रा होती आरुलकरांची, पहिलीच जत्रा जाते, लोटांगणाची जत्रा म्हणून प्रख्यात आहे. त्या दिवशी मी आमच्या त्या मंडळातील कपडे, ड्रेस वगैरे, मला काही माहीत नाही, मला साडीच नेसावी लागणार नसती, हे काय मला माहीत नाही. पण मला आरतवाला म्हणजे बिलीमारा म्हणून मला त्यांनी ठरविलं. म्हणजे बिलीमारा करून नंतर भूमिका करायची असं त्यांचं ते आश्वासन होतं. अशामुळे मी त्यांच्याकडे ठरलो. मग तिथं गेल्यानंतर मंगेश राणे म्हणजे दादा राणे यांनी मला त्या दिवशी पहिलं रंगवलं. पहिल्या दिवशी मला तसं रंगवायलाही येत नव्हतं. त्यांनी रंगवलं आणि त्या दिवशी मी आरत फिरवलं. आणि त्याच दिवशी शांतीसुमन हा नाट्यप्रयोग होता. आणि या शांतीसुमनमध्ये मला एक तो नवरा कॉमेडी म्हणून आहे ती भूमिका दिली. पण तो माझ्या आजोळचा गाव होता, माझ्या आकेरी गावाच्या जवळचा गाव होता. मी लोकांच्या ओळखीचा असल्याकारणाने मला लोकांनी भरभरून उचलून घेतलं. म्हणजे दिग्गज कलाकारांना जेवढे पैसे मिळाले नाही तेवढे पैसे माझ्या त्या भूमिकाला लोकांनी दिले. मग त्यावेळेपासून तेही लोक म्हणजे स्वतः त्या आरुलकर कंपनीचे मालक ते स्वतः मला भालचंद्र आरुलकर हे स्वतः, मी आरत जरी फिरत असलो तरी मला सांगायचे आता प्रवेश आहे, हां ये लवकर चल, म्हणून ते मला बोलून आणायचे आणि ती भूमिका मला करायला. खरंच खूप सुंदर आपला प्रवासात तुम्ही सुरुवातीला सांगितलं. म्हणजे कदाचित तुमच्या ग्रामदेवतेची तुमच्यावर कृपादृष्टी असावी म्हणून सुरुवातीचाच प्रयोग तुमच्या गावाशेजारी तुम्हाला करण्याचं परम भाग्य मिळालं. या अनुषंगाने आपण एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला की तुमच्या हाताला हात धरून ज्याने दशावतारामध्ये नेलं ते स्वर्गीय पांडुरंग डांबरेकर काका. मला या डांबरेकर काकांबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायला खूप आवडेल, कारण तुम्ही म्हटलं की त्यांचं खूप जवळीक तुमच्याशी नातं होतं. म्हणजे एकंदरीत कलावंत म्हणून डांबरेकर काका ग्रेटच होते. त्यांच्यासारखा जीवनरथ आता होणे नाही, त्यांच्यासारख्या करारी भूमिका आता होणे नाही, असे अनेक लोकांनी या ठिकाणी ते सांगून गेलेले आहेत. काय म्हणजे काय विशेष होतं डांबरेकर काकांचं भूमिका करताना? डांबरेकर हे कमी शिकलेले माणूस होते. पुराण अभ्यास त्यांचा सुद्धा कमी होता. पण व्यवहार ज्ञान हे जे दशावताराला पूरक असणारं व्यवहार ज्ञान ते त्यांच्याकडे खूप पटीनं मोठं होतं. म्हणजे सांगायचं झालं तर लोकराजा
गोविंद तावडे त्यावेळेला एक मोठं प्रस्थ, म्हणजे त्यांचा राजा नसेल तर नाटक केलं जात नव्हतं त्या कंपनीचं. अशा माणसाला टकफाईट म्हणजे त्या राजाबरोबर व्हिलन साकारणारे एकमेव पांडुरंग डांबरेकर. तर त्यांनी अगदी सगळ्यांच्या ते जवळ जायचं, पण अगदी अल्प कालावधी तो आपल्या उपयोगाला येणार नाही हे त्यांना लवकर कळायचं, मग ते त्यांना फेकून द्यायचे, मी त्याच्याजवळ जायचे नाहीत. असं असताना सुद्धा मला त्यांनी नेलं. मी एक त्यांचा शेजारी एक झालं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची शेती आमच्या बाजूलाच, ते तिथं यायचे, त्यामुळे ती ओळख. त्यांना केव्हा तरी पाणी पान हा एक त्याचा विषय होता, पान ते मी केव्हा तरी नेऊन द्यायचो, म्हणून माझी ओळख. नाही तर दशावताराशी माझी ओळख नाही. दशावतारात नेल्यानंतर बऱ्याच वेळा ते आजारी असायचे मध्ये किंवा काय करायचे त्याविषयी नसायचं, त्यावेळी त्यांची भूमिका मला मिळायची. आणि असं असताना त्यावेळेला सुरेश बरकुटे म्हणून एक कलाकार, मातोंडगावचा, अगदी साधारण 4 फूटच उंचीचा माणूस, बारीक, पण दशावतारातील एक अष्टपैलू कलाकार. कुठलीही भूमिका केव्हाही जरी त्याला करायला सांगितला तरी तो तत्परतेने करायचा. तर अशा माणसाचं मला त्यावेळेला म्हणजे यांच्या गैरहजेरी त्यावेळेला त्यांचं मार्गदर्शन मला मिळालं. आणि त्याच्यातून मी भूमिका करतो हे डांबरेकरांनाही खूप आवडू लागलं, कारण आपल्या गावातील माणूस, मी आणलेला माणूस, एक आरतवाला, म्हणजे तो आयुष्यभर केव्हा केव्हा माणूस तो आरतच फिरत राहतो. मग त्याच वर्षी मी दशावतारात आलो आणि त्याच वर्षी त्यांची भूमिका करत होतो. तो त्यांना खूप मोठा स्वाभिमान होता आणि जेणेकरून ते काही असलं तर मला विचारायचे, सांगायचे, आणि ते मी हळूहळू प्रवासाला सुरुवात झाली. दशावताराच्या 1च वर्ष आरत फिरवली. 1 वर्ष आरत फिरवल्यानंतर आमचे चंद्रकांत मेस्त्री यांनी चन्मनकर गोरे दशावतार नाट्यमंडळ चालवायला घेतलं. आणि त्याच वर्षी त्यांनी मला मुलीच्या सोंगासाठी म्हणजे स्त्रीपाठासाठी त्या कंपनीमध्ये ठरवलं. कारण जन्मता ज्या कलेची आवड असल्याकारणानं मी मेकअप करायला, सोंग बांगायला अगदी पटापट शिकलो, जेणेकरून लोकांची भिस्तही राहिली माझ्याजवळ. त्यामुळे मला त्यांनी त्या स्त्रीपाठ भूमिकेसाठी ठरविलं. झालं 1 वर्ष त्याच्याकडे स्त्रीपाठ केलं, पण माझं संगीत ही बाजू थोडी कच्ची आहे. आजही आहे म्हटलं तरी चालेल, आपला कमीपणा सांगायला लाज नाही. तर त्यावेळेला मी स्त्री भूमिका साकारत असताना भूमिका चांगली व्हायची, पण संगीताकडे प्रॉब्लेम व्हायचा. पण वेळ असा की त्यावेळी दशावतार म्हणजे सर्वसाधारण शिमग्यापर्यंतच कसं कसं गेलं, तर शिमग्यानंतर ते बंदच. मग जयसिंग राणे दोडा मार्गावरून एक दिवशी आमच्या घरी आले. चले मी तुला न्यायला आलो. मी म्हटलं माझ्याजवळ कपडे नाहीत, काही नाही, कारण एक वेळ मंडळाचे कपडे नेले होते, ते दुसऱ्याचे कपडे, एवढे कपडे भरण्याचे पैसे माझ्याजवळ नव्हते, त्यामुळे मी ते नेऊन पोचवले ते. तर तू म्हणाले काळजी कर नको, तू जी पॅन्ट घातलीस ती पॅन्ट आणि गंजी, नाहीतर असलं तर एक शर्ट घाल आणि माझ्याबरोबर चल. त्याप्रमाणे मी त्यांच्याबरोबर गेलो. त्यांचं आज आहे तर उद्या नाही, उद्या नाही याचं परवा नाही, असं गॅप ठेवून असायची नाटक. पण त्या कालावधीत त्यांनी बऱ्याच भूमिका माझ्या अंगावर सोडल्या. म्हणजे त्यांना ज्या दिवशी वाटायचं की मी भूमिका आज करायला येणार नाही, मग ती भूमिका ते मला द्यायचं. अगदी दुसऱ्या वर्षाची गोष्ट माझी दशावतारात प्रवेश केल्यानंतर. ते झाल्यानंतर अगदी त्या 2 वर्षातच 1 वर्षातच त्या दुसऱ्या वर्षी चन्मनकर कंपनी यांनी घेतली, आपले जयसिंग राणे आणि बोर्डेकर कंपनी, 2 कंपनी. त्यानंतर मग आम्ही बरेच कलाकार तिथं होतो. मग साधारण भास्कर वैद्य, विलास तेंडोलकर, मी, राजाराम परब, भास्कर वैद्य, आणखीन उल्हास नाईक, मंगेश राणे म्हणजे आमच्यात सर्जन, म्हणजे चांगला सिनियर. तर अशा वेळेला आम्ही ते 1 वर्ष अगदी खेळीमेळीने घालविलं. अगदी सगळी भूमिका करण्याची मला संधी मिळाली. आणि त्याच्या दुसऱ्या वर्षी मी खानोलकर कंपनीमध्ये मी आणि विलास तेंडोलकर दोघी राजपटाला ठरलो. काका खूप सुंदर. आता तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या बोलण्यातून असा संदर्भ आला की लोकराजा बरोबर तुमचे दांबरेकर काका यांचं घणाघाती युद्ध झालं, म्हणजे संघर्ष झाला. म्हणजे ते एकमेव असे होते की ते फेस टू फेस प्रत्येकाला फेस करत होते. मग असा संघर्ष स्वर्गीय
लोकराजा सुधीरजी कलिंगड बरोबर सुद्धा तुमचं झाल्याचं मला ऐकूयात आहे. हो झाला. रेवणनाथ नाटक हो. होतं, आपण विष्णूची भूमिका साकारलेली अगदी बरोबर. आणि लोकराजे सुधीरजी कलिंगड हे रेवणनाथाच्या भूमिकेमध्ये होतो. हो. काय नेमकी ती अनुभूती होती? अनुभूती म्हणजे असं, त्यावेळी कलिंगड कंपनी म्हणजे आता सुधीर कलिंगड प्रस्तुत नाही, लोकराजा सुधीर कलिंगड यांच्या वडिलांची कंपनी म्हणजे कैलासवासी माननीय बाबी कलिंगड यांची कंपनी कलेश्वर दशावतार होती. त्यावेळी त्यांना गॅप असायच्या, म्हणजे मध्ये मध्ये नसायची नाटकं. त्यावेळेला नाईक मोचेमाडकर कंपनीचं एकाच दिवशी 2 नाटकं आली. मी त्यावेळी नाईक मोचेमाडकर कंपनीमध्ये कार्यरत होतो आणि त्यावेळेला सुधीर कलिंगडजीला बोलव आमच्या कंपनीतून. मी शंकर मोर्ये, मी राजाराम माणगावकर, सुनील तळवणेकर एवढी माणसं होती. सुनील तळवणेकर म्हणजे माझा पटला शिष्य, आता विलन. रावण म्हटल्यानंतर रावण ज्याच्याबरोबर गेला असं एक म्हणण्याचा शब्द होता लोकांचा, त्याप्रमाणे ते सुनील तळवणेकर. तर त्या नाटकामध्ये रेवणनाथ नाटक होतं त्यांना. याच्यापूर्वी रेवणनाथ मी करायचो, पण पाहुणा कलाकार म्हणून सुरेशजी कलिंगड आमच्याकडे आले होते. परिचय होता, मैत्री होती, सगळं होतं, पण एवढं खूप घनिष्ठ नातं नव्हतं. पण ते आल्यानंतर पाहुणा कलाकार, उमदा तरुण, एक तडफदार कलाकार आमच्या कंपनीमध्ये भूमिका करण्यासाठी येतोय आणि त्याला विष्णू एका प्रवेशाचा घालणं हे मला पटेल. तरी आमची माणसं म्हणत होती तूच करायला पाहिजे, तू रेवणनाथ. पण मी म्हटलं असू द्या, तो आला आहे ना, बघूया एक दिवसाला काय होतं, छान आहे असं म्हणून आम्ही त्याला रेवणनाथ घातलं. नाटकाला सुरुवात झाली. नाटक मीच सांगितलं समजावून. त्याच्यानंतर नाट्यप्रयोगाला सुरुवात झाली. सगळे प्रवेश पुढचे संपले आणि आमचा विष्णू आणि रेवणनाथ हा प्रवेश चालू झाला. रेवणनाथ आल्यापासून आमचे मालक म्हणजे त्यावेळचे बाबल नाईक हे स्वतः पेटी वाजवायचे, बाबी दळवी म्हणून तबला वाजवायचे. तर त्या दोन्ही माणसांनी आपले हाताची घडी आणि पायाची मांडी घालून बसले होते आणि लोकांची उत्सुकता खूप होती. 2,000 लोक त्या नाटकाला होते बघण्यासाठी. म्हणजे लोकांची एक कल्पना असते वेगळी वेगळी. आता हे 2 माणूस इथे येणार म्हणजे ते भांडणार किंवा आणखी काही विशेष आपल्याला पाहायला मिळणार, यांची काय कला आहे हे पाहावं, असं काहीतरी कुतूहल त्यांच्या वेगळं वेगळं डोक्यात होतं. कारण आता तुम्ही मगा म्हटलात अगदी कोकणचा श्वास प्राण म्हणजे दशावतार, अशा दशावतार वेळी आपल्या कोकणात पुष्कळ हजारोच्या गणतीनं माणसं आहेत. तर त्यांना ते विशेष पाहायचं होतं. पण हे आम्हाला त्या स्टेजवर जाईपर्यंत माहीत नव्हतं. आणि स्टेजवर गेल्यानंतर सुरुवात झाली प्रवेशाला, संवाद फेकणीला सुरुवात झाली. त्यात आमच्या दोघांच्या कसरतीनं म्हणजे तल्लीन बुद्धिमत्तेच्या जोरावर आम्ही जवळजवळ 1 तास तो प्रवेश केला दोघांनी. कुणी कुणावर विजय मिळविला नाही किंवा कुणी कुणाला पराजय करू दिला नाही. अगदी तोलून मापून बोलत होतो की दशावताराच्या बाहेरचा एक शब्दही नव्हता त्याच्यात. असा 1 तासानंतरचा कार्यक्रम झाल्यानंतर एकमेकांनी दोघांजवळ पाहून स्मित हास्य केलं म्हणजे विषय संपला आपल्या दशावतारामध्ये. ते झाल्यानंतर सहज माझ्या तोंडातून एक शब्द गेला. शब्द म्हणजे इतर भक्त वेगळे आणि तू भक्त निराळा. मग काय होतं, कुठंतरी प्रत्येकाला आपली विद्वत्ता दाखवायचीच आहे. त्यामुळे त्याने मला पुन्हा प्रश्न केला की इतर भक्त वेगळे आणि मी भक्त वेगळा तो कसा. आता या प्रश्नाचं उत्तर द्यायला थोडा यक्षच प्रश्न होता. तरीसुद्धा मी सहज बोलून गेलो की इतर भक्तांना मी एकच वेळा दर्शन देतो, पण मी तुला 3 वेळा दर्शन दिलं आहे. मग ते म्हणाले कसं, कुठं दिलास, कसं दिलास ते सांग. आता ते सुद्धा सांगायलाच हवं होतं, कारण नाही सांगितलं तर माझा तो कमीपणा होता. त्यावेळेला मी म्हटलं सांगतो, पण तुला राग येणार नाही ना, कारण तू माझा अनुयायी आहेस. कारण मी वेगळा आणि तू वेगळा नाही. मी प्रत्यक्ष वैकुंठीचा नारायण, पण तुम्ही सुद्धा 9 नारायण आहात. आता या 9 नारायणातील तू एक आहेस, चमस नारायणाचा अवतार आहेस. अर्थात तुला वाईट वाटलं तर ते मला वाईट आहे, तर नाही, मला माझी ऐकण्याची इच्छा आहे आणि मला देवाजवळ जर हे ऐकायला मिळतं तर माझ्या पूर्वकर्माची जाणीव मला होईल. असा प्रश्न केल्यानंतर मी म्हटलं त्याला, सहज माझ्या मुखातून शब्द निघाला की
पहिल्या भेटीत तुझ्या खांद्यावरील नांगर मी खाली उतरलो. त्यावेळेला काय बुद्धीनं आलं काय नक्की मला सांगता येणार नाही, पण हे शब्द निघाले. तर या शब्दाचा अर्थही तसाच होता. कारण कुणबी समाजामध्ये त्या रेवा नदीच्या तीरावर सापडलेलं मूल म्हणजेच रेवणनाथ. आता त्याचा व्यवसाय म्हणजे शेती करणं. आता शेती करत असणारा त्याचा कर्माचा बाप हा खुश झाला, म्हणजे थोडा म्हातारा झाला. मग त्या दिवशी त्यानं तो नांगर आपल्या खांद्यावर घेतला, अवताचे बैल घेतले आणि आपल्या शेताच्या दिशेने चालला होता. मध्ये एक वटवृक्षाचं झाड होतं, त्या वटवृक्षाच्या छायेत तो येताच देवांना सुद्धा चिंता पडली की हा या जर संसाराच्या पांघरुणात गुरफटला तर उद्या समाज प्रबोधन काय करणार. म्हणून प्रत्यक्ष साक्षात्कार दत्तात्रयाने त्यांना देऊन 3 सिद्धी त्याला दिल्या. आणि या सिद्धी अगदी तुला जे काय हवं असेल ते करून देतील. या शब्दात, थोडक्या शब्दात त्याला सांगून त्या शेती व्यवसायाकडून वंचित करण्याचा मार्ग. म्हणून त्यानं अगदी हे देवानं दिलं आहे ते खरं आहे की खोटं आहे याची प्रचिती घेण्यासाठी एका सिद्धीला, अणिमा नामक सिद्धीला त्यानं आज्ञा केली की तू आत्ताच हे संपूर्ण शेत नांगरून टाक. हात जोडल्याबरोबर दत्तात्रयाचा मंत्र उच्चारल्यावर ही सिद्धी अवतीर्ण झाली आणि एका क्षणात त्यानं त्यांचं ते संपूर्ण क्षेत्र म्हणजे 15 दिवसांनी अवतानं जे म्हणजे जोतानं जे नांगरलं जाणार नाही असं शेत एका क्षणात म्हणजे आपल्या म्हणण्याप्रमाणे एक अर्ध्या प्रहरात, म्हणजे एका दिवसाचे 8 प्रहर त्याच्यातील अर्ध्या प्रहरात ते संपूर्ण शेत नांगरून झालं. हो. रेवणनाथ घरी आल्यानंतर वडिलांना म्हणाला की मी सगळं शेत नांगरून आलो. त्यांनाही यक्ष प्रश्न उभा राहिला की 15 दिवस मी नांगरून ते नांगरत नाही म्हणजे, आणि हा आजच गेला आणि आजच एवढं करून आला. हे आश्चर्य वाटल्यानंतर ते तसेच काठी टेकत ते आज शेतापर्यंत गेले आणि जाऊन बघितलं तर खरंच नांगरलेलं आहे. बाळा कसं केलास काय केला विचारलं, पण यांना ते सिद्धी प्राप्तीचा अनुभव दुसऱ्यांना सांगायचा नसतो, त्यामुळे त्याने ते नाही सांगितलं. म्हणून हे त्याच्या मागचं कारण होतं. पण खांदावरचा नांगर उतरला या शब्दाचे अर्थ 2 होतात. त्यावेळी सुधीरजी कलिंगन म्हणजे रोगराजा सुधीरजी कलिंगननी स्पष्ट सांगितलं की बाबा देवा मला सगळं कळलं, आता मला सांगू नकोस का. कोणी कोणाला जिंकलेलं नाही आताही मी सांगू शकतो, पण या शब्दानं नाटक म्हणजे आमचा प्रवेश संपला. तिथं अकस्मित आलेले प्रश्न दशावतारात असे वेगळे असतात. आत्तासुद्धा दशावतारामध्ये खूप पटीनं वाढ झाली. काय पूर्वी वाचक एवढे नव्हते, आता वाचक आहे. पण एक शोकांतिका आहे की माईक धरूनच आताचे कलाकार भाषण करतात, विरोध करतात. ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण जरी दशावतार लोकप्रबोधन असलं तरीसुद्धा ते नाटक आहे, लोकनाट्य आहे. लोकनाट्य हे अभिनयाशिवाय सुनं आहे. माईक धरून बोलल्याने लोकांना आपले शब्द कळावे अशी जी आमची धारणा आहे, त्याबरोबरच लोकांना अभिनय कळावे ही धारणा आम्ही विसरतो आहोत. खरंच काका तुम्ही रोखोक मत या ठिकाणी मांडलात. हो, बरोबर. अर्थात तो तुमचा अधिकार आहे. म्हणजे 42 वर्ष हो. तुम्ही ही तप साधना करतात आणि काकाने स्पष्ट सांगितलंय की आम्ही कुठेतरी हे म्हणताना त्याने आम्ही म्हटलेलं आहे, अर्थात. इतरांना नाही. आम्ही म्हणजे त्यामध्ये मी सुद्धा आहे. हो, मी सुद्धा आहे. माझा सुद्धा केव्हा तरी आवाज कमी झाला तर मी सुद्धा तेच करतो केव्हा तरी. पण केव्हा तरी करणं वेगळं आणि प्रतिदिनी करणं वेगळं. काका एक तुम्हाला मध्ये थांबवून एक तुम्हाला प्रश्न विचारायला मला नक्की आवडेल. आता आपण मगाशी बोललात की रेवणनाथामध्ये लोकराजा सुधीरजी कलिंगन आणि तुमचं एकमेकांबरोबर संघर्ष झाला, अर्थात त्या भूमिकेचा जो संघर्ष होता. पण अलीकडच्या काळामध्ये आपण संयुक्त नाटकं करतो किंवा अगदी लोकल सुद्धा आपण नाटकं करतो, त्यामध्ये सुद्धा जे संघर्ष होतात ते खूप कडाक्याचे होतात. अर्थात नाटकातून लोकरंजन आणि प्रबोधन ही गोष्ट बाजूलाच राहते आणि ते संघर्ष टोकाला शिगेला पोचतात. याबद्दल तुमचं मत आहे कितपत बरोबर आहे? नाटकामध्ये संघर्ष असावा, पण नाटक आहे 3.5 तास, म्हणजे आता ते वाढलेले आहे. म्हणून पूर्वी 4 तास व्हायचं, आता 3.5 तास. लोकांची कॅपॅसिटी 2.5 तासच नाटक बघण्याची आहे.
कोणी माणूस मग आपण स्वतःचा अनुभव घ्या. आपण स्वतः जाऊन त्या कार्यक्रमाला कुठल्या जर बसलो तर 2.5 तासानंतर आपल्यासुद्धा कमरेला कळा येतात. मग या 3.5 तासामध्ये आम्ही 10 माणसं कलाकार असणार. मग माझ्या वाटेचा किती वेळ आहे हे बघूनच मी माझी भूमिका करायला पाहिजे, तो विरोध करायला पाहिजे. संयुक्त नाटक असो किंवा कंपनीचं नाटक असो त्यालासुद्धा मर्यादा आहे. आता संयुक्ताची मर्यादा स्वतः ठरवायची आहे आणि मालको म्हणजे कंपनीच्या नाटकाची मर्यादा मालक लोक ठरवितात. आपली मर्यादा ठरवताना आपण सुद्धा किती बोलायचं याला प्रयत्न आहे. आणि आता काय झालं, एकानं विरोध केला म्हणून दुसरा करतो, दुसऱ्यानं केला म्हणून तिसरा करतो. नाटकाचा गाभा, नाटकाचं गांभीर्य तिथंच राहतं आणि तो माणूस वाहत दुसऱ्या मार्गाने जातो. एखादा रणभूमीवर आल्यानंतर काही असे वेगळेच प्रश्न विचारतात. तुझे आईवडील कोण, तुला भावंड किती, किंवा आणखी काय वगैरे वगैरे काय काय, तुम्हाला तुझी पूर्ण हिस्ट्री मला माहीत आहे, असं काही काही सांगतात. काय गरज आहे? 2 सुशिक्षित माणूस भांडणासाठी उभे राहिल्यानंतर त्याच्या अंतर्गत चारित्र्याची चौकशी करतील का? किंवा ते नाहीत, अगदीच खूप टोकाला गेलं तर ते म्हणणार तू माझ्यावर कंप्लेंट कर, मला तुझ्याशी भांडायला वेळ नाही, हे सांगून तो बाजूला जाणार. बरोबर. तो भांडत 2 तास राहणार नाही. पण अगदी दारू घेतलेला माणूस किंवा व्यसनी, अगदी अनपढ अशीच माणसं जास्त वेळ म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत भांडत राहतात. कारण त्यांना त्याचं गांभीर्य नसतं. आपल्याला लोक काय म्हणतील किंवा काय म्हणतील ते नसतं. तर दशावतारामध्ये विरोधसुद्धा मोजकाच असावा, कडक असावा, रुचकर असावा, पण अगदी मोजका असावा, असं माझं मत. अगदी आपण बरोबर सांगितलं. आपण सुद्धा तुम्ही त्या भूमिकेत 4 प्रवेश आहेत. त्या 4 प्रवेशातील 4ही प्रवेश असे आहेत. एक शृंगारी प्रवेश आहे, एक शोकरसी प्रवेश आहे, एक अगदी विनोदानं जुळलेला प्रवेश आहे. जसा आहे तसा साकारा. एक युद्धाचा प्रवेश म्हणजे दशावतार नाही. ते 4ही प्रवेश म्हणजे दशावतार. ते 4ही प्रवेश सारख्याच ताकदीनं साजरे करा आणि भूमिका करा. खरंच खूप सुंदर. दशावताराची एक वेगळी व्याख्या काकाने आपल्या समोर उघड केली की दशावतार म्हणजे फक्त युद्ध नाही, दशावतार म्हणजे फक्त संघर्ष नाही, तर दशावतार म्हणजे जो शोक प्रवेश असेल किंवा शृंगार प्रवेश असेल किंवा विनोदी प्रवेश असेल आणि त्याच्याबरोबर युद्धाचा प्रवेश असेल, हे 4ही प्रवेश ताकदीनं मांडणं. त्या ताकदीनंच करा की अगदी नाटकानं शिखर गाठायला पाहिजे. तुमचा प्रवेश शिखर गाठायला नको, काय गरज नाही त्याची. लोक बघायला आले, नाटक तुम्हाला नाही बघायला आले. नाटक म्हणजे त्या नाटकामध्ये असणाऱ्या 10ही कलाकारांचे चाहते, एकाचे 1000 असतील तर दुसऱ्याचे 500 असणार, दुसऱ्याचे 300 असणार, 200 असणार, एकाचे 2च असणार, तरीसुद्धा ते असणारच होते. त्यांनासुद्धा त्याचीही गरज आहे. बरोबर. खूप मुक्तपणे काका बोलतात आणि हे गरजेचं आहे. गरजेचं आहे, कारण आमचा शेवटचा अंक आहे. बरोबर. तर या शेवटच्या अंकात या आमच्या बोलण्यानं तरी कुठल्या कलाकाराच्या म्हणजे 100तील 5 जणांच्या मनावर जरी परिणाम झाला आणि ते त्या गोष्टीला सहमत झाले तरी मला माझ्या आयुष्यात चांगलं केल्याचं श्रेय मिळेल. खरंच काका खूप सुंदर. आणि म्हणजे जाणीवपूर्वक मी या व्यासपीठावर असं भाष्य करतोय की ज्यापासून ह्या मुलाखती सुरू झाल्या, अगदी तुकाराम गावडे काका या ठिकाणी येऊन गेले, जयसिंग राणे काका येऊन गेले, मंगेश राणे काका येऊन गेले, त्याचबरोबर ओमप्रकाश चव्हाण काका या ठिकाणी येऊन गेले, असे दिग्गज कलावंत. अर्थात सगळ्यांची नावं मी इथे सांगणं किंवा ते आठवणं मला कठीण होईल, पण रसिक मायबाप सातत्याने सांगतायत या टीमला की तुमची ज्यापासून इंटरव्ह्यू सुरू झाली त्यापासून कुठेतरी दशावताराला चपा थोडासा आवर झालाय. कारण बरेच कलावंत हे बेधुंदपणे बोलत असतात. होय, जे पुराणामध्ये नसतंच मुळात. मग तशा प्रकारचे बोलण्याची खरंच काका गरज आहे का? नाही, मुळीच नाही. आता कसं यूट्यूब मध्यान आलंय, त्यात बऱ्याच गोष्टी असतात, चांगल्याही असतात, वाईटही असतात. त्या पुस्तक आणि त्याची सांगड घालण्याजोगेही नसतात. पण पुस्तक वाचून वेळ घालवण्यापेक्षा ते यूट्यूबचं 5 मिनिटात कळतं ना. मग त्याच्या आधाराने काही लोक भांडतात दशावतारामध्ये. नाही चालत, भांडू नका. आम्ही सगळी माणसं एक आहोत. दशावतार कलाकार हा एकच आहे आणि तो एकच राहायला पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत. आणि तो जेव्हा एक होईल तेव्हा आपलं दशावतार खूप शिखर गाठलेलं असेल.
खूप आशादायी या ठिकाणी चित्र काका उभं करतायत आणि ते गणेश कृपेनं पूर्ण सुद्धा होईल. हो. काका, या अनुषंगाने मला एक पुन्हा किस्सा, तुमच्यातलाच एक किस्सा सांगावासा वाटतो रसिक मायबापांना, की वसंत परुळेकर प्रतिष्ठानचा परुळ्याचा एक पुरस्कार जिजी चोडणेकर काकांना दिला गेला. हो. त्यावेळी त्या ठिकाणी तुमचं नाटक होतं. होय. आणि ज्यावेळी तो पुरस्काराचं नामांकन झालं, काकाने तो पुरस्कार स्वीकारला, तेव्हा काकांना सगळ्यात पहिलं मिठी मारणारे तुम्ही होता. अगदी म्हणजे आनंद. एका कलाकाराचा गौरव होताना दुसऱ्या कलाकाराला आनंद वाटणं हे मोठ्या मनाचं द्योतक आहे. काय नेमका साक्षात्कार होता तो? त्यांचा सत्कार काय होता हे आत्ता मला नक्कीच सांगता येणार नाही, काही हे अचानक झालं. नाही, त्यामुळे साक्षात्कार नेमका काय होता? साक्षात्कार म्हणजे असा, त्यांनी सत्कार झाल्यानंतर बऱ्याच दिग्गज कलाकारांची नावं घेतली हम्म. आणि त्या कलाकारातून जे मी आतापर्यंत साकारत आलो हम्म. या गोष्टी त्यांच्यातल्याच थोड्या थोड्या मी घेतल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे सगळं करू शकलो. एक सत्कारवंत कलाकार जुन्या जाणत्या कलाकारांचं नाव घेतो, मी त्यांच्यापेक्षा लहान आहे. आणि असं नाही सुद्धा, तो जे कलाकार आज लोकांच्या नजरेत खूप बसले त्या कलाकारांची तो घर करून बसले त्यांची नावं सांगतोय, म्हणजे आपल्यालाही सुद्धा स्वाभिमान आहे ना. कारण त्याला कुठेतरी जाण आहे, आपल्या दशावताराची जाण आहे. आपण जे कुणाच्या घरी ते एक पेच मी पिली आहे त्याची जाण ठेवणं, म्हणजे 2 अक्षरं जरी तुमची मी शिकलो तरीसुद्धा मला ते अतिप्रिय आहे. तसे माझे आता दशावतारामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग डांबरेकर हे माझे गुरु आहेत. त्यांनी मला दशावतार रंगभूमी दाखवली, दशावतारामध्ये ते नेलं, बरंच काही मला त्यांनी शिकविलं, त्यांच्याकडून मी शिकलो. त्याचबरोबर माझे आणखीसुद्धा दशावतारी कलावंत कलाकार आहेत. दशावतारामध्ये मी सखोल अभ्यास केला. याचं कारण आपले भाऊराणे हे कलाकार रोज मला प्रश्न विचारायचे की, कारण ते सुद्धा कसं खानोलकर कंपनीमध्ये मी राजपाट म्हणून ठरलो होतो त्यावेळेला, ते आमच्यापेक्षा ज्युनियर होते आणि त्यामुळे ते मला सांगायचे अगदी उत्तर मी आत्ता तुला सांगतो, पण उत्तर सांगितल्यानंतर तू शोधणार नाहीस. माझी परिस्थिती नव्हती. मी सायकल घेऊन सावंतवाडीला इथे श्रीराम वाचनालय मंदिर होतं, त्या मंदिरात मी म्हणजे त्या वाचनालयामध्ये मी दररोज निदान 2 दिवसांनी तरी एक वेळा सायकल घेऊन, भाड्याची ती सुद्धा माझी नव्हती, आणि 25 पैसे म्हणजे 4 आणे म्हणजे 25 पैसे इथं लायब्ररीत द्यायचे होते आणि त्यांना ₹1.5 द्यायचा होता. तो कसा जमा करून मी हे सगळं वाचत होतो. काही मला हो जे आज त्यानं विचारलं ते ते वाचून शोधून काढायचं. शेवटचा टप्पा म्हणजे अगदी आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीचं मूळ म्हणायला हरकत नाही, की त्यांनी असा एक प्रश्न विचारला मला की अश्विनी कुमार, तू शांतीधामात असताना लक्ष्मी तुझे चरण चुरीत होती, अश्विनी कुमार आले, पण अश्विनी कुमार हा विष्णू भक्त असून सुद्धा तुम्ही त्याला देह असा कृश दिला, म्हणजे त्याचं शरीर कृश म्हणजे भक्ती करणाऱ्या माणसाचा अगदी दुष्टपुष्ट नसतो तो. असं ते बघून लक्ष्मीला थोडी कुतूहल वाटली की हे असं का. त्यावेळेला ती चिंतातूर झाली आणि त्याच काही कालावधीत उच्चश्रवा नामक घोडा, म्हणजे आपला उच्चश्रवा हे 14 रत्नातील एक रत्न म्हटलं तरी चालेल, तो तिथं आला आणि त्याचं ते दुष्टपुष्ट सुंदर शरीर पाहून त्याच लक्ष्मीच्या डोक्यात एक वेळ आलं की यानं भक्ती केली तर याला देवानं शरीर दिलं नाही, पण या घोड्यानं कधी यांचं नावही उच्चारलं नाही. असा घोडा एवढा सुंदर या देवानं केला, म्हणजे काय या देवाची लीला आहे. पण हे चित्र पाहताना देवसुद्धा संभ्रमित केव्हा तरी होतो किंवा त्याला काहीतरी दुसरं घडवायचं आहे. म्हणून विष्णूंना राग आला की या सुंदर घोड्याची सुंदर कांती पाहून लक्ष्मी त्याच्या कांतीवर थोडी कामातूर झाली किंवा भाळली आहे. म्हणून त्यानं नारायणानं तिला शाप दिला, तू घोडी होऊन पडशील. आता इकडे काय झालं, लक्ष्मीच ती शेवटी तिलाही राग आला, कारण तिच्या मनात हे आलंच नव्हतं आणि हे न आल्या कारणानं तू मला विचारला, म्हणून मी तुला शाप देते की तू सर्प होऊन पडाल, कारण विषारी सापाप्रमाणे गरळ विष ओकला तुम्ही घाणेरडं, म्हणून तुम्ही सर्प होऊन पडाल. मग देवा तुमचा उद्धार म्हणजे घोडीला मुलगा होईल तेव्हा,
मग घोडी पशु आणि प्राणी. सर्प म्हणजे प्राणी, घोडी म्हणजे पशु. या भिन्न जातीत तू मिलन कसं केलास आणि तुला मुलगा झाला कसा? तू शांतीधामात आहेस म्हणजे मुलगा झाला तुला. हा म्हणजे शेवटचा प्रश्न त्यांनी सांगून मला विचारला. बरीच पुस्तकं वाचली, बरंच काय केलं, हैराण झालो, पण नाही ते कुठं. पण मग एका अशा पुस्तकात असा एक संदर्भ जुळून आला की ते सांगण्याला जुळता मिळता असणारा. मग मी हे बऱ्याच लोकांना विचारलं. त्यात आमच्या अगदी त्यावेळच्या अगदी जवळचे वाचक म्हणून यशवंत तेंडोलकर, या यशवंत तेंडोलकरांना मी विचारलं, काका हा एक प्रश्न आहे, त्याचं उत्तरही मला हे असं मिळालं, मी शोधायला नाही असं नाही, कारण त्यांनाही मला विचारायला नको, तू शोध असं सांगायला नको म्हणून मी हे सांगितलं. तर त्यावेळेला ते म्हणाले, तू शोधलायस ते बरोबर आहे, पण त्याची मांडणी अशी आहे. म्हणजे त्यांनी कशी करायची ती मांडणी मला सांगितली. आणि ते उत्तर ज्या दिवशी सांगितलं त्या दिवशी भाऊ राणे यांनी माझी पाठ थोपटली आणि म्हणाले, आजपासून मी तुला प्रश्न विचारणार नाही. आता विचारले तेच प्रश्न पुन्हा विचारणार, आज शेवटचा प्रश्न होता. खरंच काका, तुमच्या या व्यासंगी वृत्तीला जेवढं त्याचं कौतुक करावं तर शाबासकी देऊ शकत नाही, कारण तुमच्यापेक्षा वयानं आणि अगदी अनुभवानं मी खूप लहान आहे, ज्ञानानं सुद्धा लहान आहे, त्यामुळे शाबासकी नाही देऊ शकत, पण कौतुक मात्र निश्चित केलं पाहिजे. कारण दिग्गज कलावंत असे सहज नाही जन्माला येत. त्यासाठी सातत्य असावं लागतं, परिश्रम असावे लागतात आणि त्यासाठी वाचन सुद्धा प्रदीर्घ असावे लागतात. म्हणजे ₹1.5 खर्च करून सायकलचा पुन्हा चारणे काका म्हणताय तसे लायब्ररीला देऊन जे काय मला वाचता येईल ते मी वाचनातून ते समृद्ध झालेले आहे. आणि मग अशी विचारपीठ जेव्हा व्यासपीठावर येतात त्याच्याकडून प्रचंड अपेक्षा रसिकांच्या असतात, तशा अभ्यासकांच्या सुद्धा असतात. काका, आपण जेवढे सुंदर अभिनय केलात तेवढे सुंदर नाटकं सुद्धा साकारलात. पार्सेकर दशावतार नाट्य मंडळामध्ये आपण संत चोखामेळा, त्याचा एक सुंदर अभंग आहे, ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुलयासी वरली या रंगा. आणि हा संत चोखामेळा हा दलित अस्पृश्य समाजातला होता. आणि हा संत चोखामेळा आपण साकारत असताना आपण तब्बल 1-2 नाही तर तब्बल 8 भूमिका केल्यात. होय, नेमकं ते काय चरित्र होतं आणि कसं काय तुम्हाला सुचलं? आणि 8 भूमिका करत असताना एकंदरीत या अभिनयाचं शिवधनुष्य आपण कसं काय पेललं? चोखामेळा नाटक काढावं असं माझ्या मनातही नव्हतं. पण एक दिवस मला संत सावतामाळी हे नाटक मी काढायचं ठरविलं. पार्सेकर कंपनीमध्ये ट्रिक्शिनचं नाटक. त्या नाटकात थोडासा मला बॅकग्राऊंड पाहिजे होतं म्हणून एक 8-10 पुस्तक संतांची मागवली. माझा एक मित्र होता मुंबईला, त्याला सांगितलं, म्हटलं एक 5-6 पुस्तकं दे रे अशी, त्याला बॅकग्राऊंड काही दिसत नाही. त्याने ती 5-6 पुस्तकं पाठवली. त्याच्यात हे आपले चोखामेळा हे पुस्तक मला मिळालं. चोखामेळ्याचा पहिला प्रवेशच अगदी असा होता की याच्यापूर्वी दशावतारात नव्हे तर बऱ्याच मला सुद्धा ते माहीत नव्हतं. कारण चोखामेळा म्हणजे दलित समाजाचा माणूस जन्माला कसा आला हे मला सुद्धा माहीत नव्हतं. आणि त्या पुस्तकानं ते मला दिलं. त्यावेळी मी ते नाटक बाजूला केलं आणि चोखामेळाच नाटक करायचं असं ठरवलं. चोखामेळा नाटक करायचं ठरवलं. मी त्याचा अभ्यास केला, ते पुस्तक वाचलं आणि त्याच्यानंतर पार्सेकर म्हणजे प्रभाकर पार्सेकर यांच्या कानावर ते घातलं. म्हटलं असं असं नाटक काढ. त्यावेळी त्यांनी मला नाकार दर्शवला. कारण मला ते पहिल्यांदा हो म्हणाले ते, पण त्यांना कोणीतरी सांगितलं की असं असं बुवा तो दलित समाजाचा आहे आणि ते नाटक उद्या प्रॉब्लेम करणार, नाटक चालणार नाही असं सांगितल्यानंतर मी थोडा नाराज झालो. एवढा अभ्यास करून, त्याचे वाचन करून, काय करून, नाटकाचे प्रवेशद्वारी बांधूनही सुद्धा ते नाटक आता होणार नाही. पण माझ्या मनात असंही आलं की हे कुठल्याही दलितावर मी ताशेरे ओढलेले नाही त्या नाटकात, किंवा त्या नाटकात असं नाहीच आहे. बरोबर की त्या नाटकात त्याच्या ग्रही देव जेवतो किंवा त्याच्या बायकोच्या म्हणजे त्याच्या बायकोच्या हातचं अन्न देव खातो, म्हणजे एक चांगली गोष्ट आहे. मग का नाही, मी त्यांच्या मतात परिवर्तन केलं आणि मी त्यांना सांगितलं मी आता दुसरं नाटक काढणार नाही, नाटक आपण हेच करायचं. मग त्याच्यात ट्रिक्शिन होत्या बऱ्याचशा, त्यासुद्धा मीच जोडल्या होत्या, तयार केल्या होत्या माझ्या कल्पनेनं, पुस्तकाच्याद्वारे काही ते सगळं केलं. मग त्याने म्हणाले माझ्याजवळ पार्टी आहेत एवढ्या, आपले 9च पार्टी आहेत आणि त्याच्यात भूमिका आहेत कितीतरी, ते होणार कसं.
तर म्हटलं या काही भूमिका मी करणार आहे. मी करणार म्हणजे कसा करणार आहे हे शक्य तरी आहे का? तुम्ही मला मदत जर केला तर मी करू शकेन असं म्हटलं. मी तुला मदत करेन की दशावतारामध्ये एकमेव असा मालक प्रभाकर बार्शीकर की संपूर्ण अंग घामानं भिजलं तरीसुद्धा ट्रिक्शींचा नाट्यप्रयोग असल्यानंतर ते सातत्यानं स्टेजवरच राहायचे. अगदी अक्षरशः मे महिन्यामध्ये वाराची झुळक नसताना अगदी ते घामानं भिजवायचे, सगळी शर्ट काढून टाकायचे, उघडे राहायचे, पण त्या स्टेजवर राहून ते सगळं सादरीकरण करेपर्यंत म्हणजे जे नेपथ्य हवं असायचं ते स्वतः करायचे स्टेजवर राहून. त्यामुळे ते म्हणाले मी माझी तुला जेवढी मदत लागेल ती मी करीन. तर म्हटलं याच्यात 8 भूमिका मी करणार आहे. त्याने थट्टाच केली माझी. नाही म्हटलं तुम्ही बघा, एक प्रयोग झाल्यानंतर आपण करूया. पण त्याच्यापूर्वीसुद्धा या गोष्टीचा मी अभ्यास केला होता. 2 मी मुखवटे आणले अगदी माझ्या मापाचे, म्हणजे एवढंच इथून एवढं असं पुढचा समोरचा फेस आहे तेवढ्या आकाराचे. या नाकाच्या खाली तोंडाच्या वरचा भाग ठेवून खालचं कापून टाकलं आणि त्याला पुन्हा दाढी अशी लावली आणि दाढी मिशी लावल्यानंतर ते मॅच झालं माझ्या तोंडाला. म्हणजे कोणी बघितलं तर मीच आहे हे 100% होतं. पण एवढ्या कालावधीत मेकअप कसा बदलला हे एक चित्र लोकांच्या डोळ्यासमोर आज. फक्त माझ्याजवळ 4 सेकंद 5 सेकंदच त्या प्रवेशासाठी होते आणि पुन्हा स्टेजवर यायला पाहिजे. भाषण काही नाही, 1 2 3 वाक्य एवढंच. पहिलं भाषण केलं, शंकर जाऊन पहिल्या भाषणाला सुरुवात केली की ते फक्त 10-15 मिनटं मी बोलायचं, कारण ते पूर्ण नाटक अर्ध त्याच्यावरच अवलंबून होतं. म्हणजे कसं शंकर जाऊन बसतो, ध्यान असतं, तिकडून एक लहान मूल रांगत येतं आणि ते एक गाय तिकडून चालत येते, ती कैलासाच्या पायथ्याशी चरते आणि मग ते एक लहान मूल रांगत येतं. एवढ्यात ती गाय अकस्मित आयुष्य संपूर्ण मरते आणि त्या मेलेल्या गायीचं दूध ते मूल प्राशन करतं. आता हे मूलसुद्धा तसंच जन्माला आलेलं होतं. आदिमाया आदिशक्तीच्या एक रक्ताचा थेंब एका पर्णावर तिला दिसतो आणि ती ते पर्ण दूरते आणि पाण्यात टाकते आणि त्याच्यापासून मुलगा तो जन्माला येतो. आणि असा मुलगा जन्माला आल्यानंतर शंकर पार्वतीचा स्वीकार करतात, म्हणून ते मूल कैलासी असतं आणि ते मूल जाऊन मेलेल्या गाईचं दूध पितं. हे शंकराला दिसतात, ते क्रोधिष्ठ होतात आणि त्याला शाप देतात, तू हीन कुलात जन्माला येशील, तुला अस्पृश्य मानला जाईल, काय माझ्या चरणी तुला ठाव असेल, पण तुझा स्पर्शसुद्धा अमंगळ मानला जाईल. आणि हे झाल्यानंतर तो मुलगा जन्माला येतो, जातो आणि त्यांच्या कुशकुलात एक मुलगा जन्माला येतो. तोही मुलगा मोठा होतो, त्याचं लग्न होतं, म्हणजे चोखामेळ्याचे वडील, त्यांचं लग्न होतं, पण त्यांना मूलबाळ काही नसतं. ते एका संताकडे कामाला असतात आणि ते आपल्या बागेतील आंब्याची फळ 2 पुस्तकात असं उल्लेख आहे. एका पुस्तकामध्ये फळ म्हणून लिहिलेलं आहे, एका पुस्तकात आंबा म्हणून लिहिलेलं आहे. त्यामुळे फळ हे शब्द मी घेतलं, कारण त्या फळातून बालक बाहेर यायला हवं, म्हणून मी ते कलिंगड हे फळ आहे असं समजून मी एक कल्पना होती माझी. ते करून त्यात आत मूल ठेवून ते कलिंगड पुन्हा पॅक करून तसं ठेवलं. मग इकडे कसं असतं, ती कलिंगडं घेऊन जात असताना विठ्ठल भक्त असतात, ती विठ्ठल स्वतः एका गरीब भिकाऱ्याच्या स्वरूपात तिथे येतो आणि ते फळ मागतो. मग ती काय म्हणते, हे माझ्याजवळ आहे, ती तुला बाबा घे एक. मग तो त्याला एक ढास मारतो आणि ते तिला देतो, म्हणजे चाखतो, थोडक्या सांगणं म्हणजे चाकणं, फळ चाकणं. ते फळ चाकून तो देतो आणि ते फळ तिला खायला सांगतो. ती फळ खातं ते आणि त्याच्यापासून एक मुलगा जन्माला येतो, म्हणजे तोच म्हणजे चोखामेळा. तर ह्या चोखामेळा नाटकामध्ये पहिल्यांदा शंकर, त्याच्यानंतर विठ्ठल झाल्यानंतर हा भिकारी झाल्यानंतर एक मांत्रिक, तो झाल्यानंतर परत विठ्ठल, परत तो झाल्यानंतर म्हणजे मांत्रिक झाल्यानंतर विठ्ठल झाल्यानंतर पुन्हा मांत्रिक, असं मिळून त्या 8 भूमिका मी त्या नाटकामध्ये साकारल्या. आता या साकारल्या याच्या मागचे पडद्यामागचे खरे कलाकार प्रभाकर बार्शीकर आणि रामा शिंगाडे म्हणून. ते कोणालाही तिथे घ्यायचे नाही. मध्यंतरी जेव्हा मला वेळ मिळेल,
म्हणजे एक 15 मिनटं मध्ये एकच फक्त विश्रांतीची मला वेळ होती, नाहीतर 4 तास कंटिन्यू मला उभं राहावं लागतं. त्याच्यानंतर त्यांनी मी ती कंपनी सोडल्यानंतर सुद्धा नाटकं केली. 2-3 कलाकारांनी त्यात भूमिका केल्या. मी जो एकटा करत होतो त्या 3 कलाकारांनी भूमिका करूनही ते नाटक पुन्हा उभं राहिलं नाही. खरंच या नाटकाच्या निमित्ताने पासेकर दशावताराचे जे नेतृत्व आहे, आणि दुसरी गोष्ट, त्या नाटकाचे 120 प्रयोग झाले. हा एक विक्रम आहे. खरंच खूप काका कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण दशावतार हे फक्त पौराणिक दाखवत नाही, तर दशावतार सुद्धा कुठेतरी संत आध्यात्मिक, पौराणिक साहित्याकडे झुकताना आपल्याला दिसतं. कारण प्रबोधन हेच आपलं सगळ्यात महत्वाचं अंग आहे आणि त्या दृष्टीनं काही बदल काळानुरूप करणं त्यामध्ये गरजेचं आहे, ते करत आहेत. आणि या निमित्तानं मी पासेकर दशावताराचे नेतृत्व सन्माननीय आमचे पासेकर काका यांना सुद्धा या ठिकाणी मनस्वी अभिवादन करेन की आपण कलावंतांच्या मागे थेटपणे उभे असता. म्हणून एक कलावंत 8 भूमिका करू शकतात. कारण 8 भूमिका करणं ही साधी गोष्ट नाहीये. त्यासाठी मालकाचं तेवढं ताकद असणं. त्या काकांनी सांगितलं की पूर्णपणे ओलचिंब, अगदी घामाने ते ओलचिंब होऊन सुद्धा एक मालक इतकं त्याग स्वतःच्या कंपनीसाठी किंवा स्वतःच्या कलावंतांना उभारण्यासाठी करू शकतो, हे मोठ्या मनाचंच होतं काय. त्यामुळे काका पुन्हा एकदा तुम्हाला थँक्यू. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी रसिकांसमोर आणल्या संत चोखामेळ्याच्या माध्यमातून. काका, यानंतर मी तुम्हाला निश्चितच असा प्रश्न मला तुम्हाला विचारायला आवडेल. जसं आपण संत चोखामेळ्यामधील भूमिका केलात, त्यामध्ये सध्या तुमच्या अनेक स्त्रिया चांगुळामध्ये सुद्धा स्त्रियाची भूमिका तुमची भलतीच गाजली. दशावतारामध्ये अगदी राजा दशरथ सुद्धा तुम्ही सुंदर केलात. त्याचबरोबर एक सुंदर भूमिका तुम्ही दशावताराला दिलात, ती म्हणजे शंकर. शंकर सारखा मेकअप, म्हणजे अप्रतिम मेकअप आणि अप्रतिम ते सादरीकरण असतं. मग ह्या सगळ्या भूमिका करत असताना तुम्ही कोणाला तुमच्या समोर आदर्श ठेवलात? एक वेगळी गोष्ट आहे. मी दशावतारामध्ये म्हणजे वत्सलाहरण नाटकामध्ये एक वेळ अभिमन्यू केला. तर त्या वत्सलाहरण नाटकामध्ये अभिमन्यू करताना ते कसं असतात, विदुराग्रही असतात, म्हणजे ते गरीब असतात. ही एक कल्पना असून मी एका क्ष माणसाला, मी नाव घेत नाही कृपा राग नसा, तर क्ष माणसाला विचारलं, एका गुरुतुल्य असणाऱ्या माणसाला विचारलं की तो कसा बांधायचा. मग ते म्हणाले अगदी हातकप बाजूबंद बांधायचे, खांद्यावर शेला टाकून जायचं. हेतू वेगळा होता त्यांचा, कारण ते त्या नाटकामध्ये कृष्ण होते आणि त्यांच्याजवळ माझ्या एवढा चांगला ड्रेस नव्हता. म्हणजे मी एवढं केल्यानंतर तो ड्रेस त्यांना घालायला मिळेल. पूर्वी मॅचिंग हा विषय नव्हता. तो वरचा ड्रेस वेगळा, कंबरपट्टा वेगळा, काही असायचं ते जुळतमीत. आणि ती भूमिका मी तशी केल्यानंतर मालक स्वतः पेटीला असायचे, बाबल नाईक. तर त्यांनी मला येऊन खूप बोलले. त्या दिवशी अशी एक प्रतिज्ञा केली की भूमिका कशी बांधायची हे कोणाला विचारायचंच नाही. याच्यात मी प्रत्येक कॅलेंडर किंवा फोटो जो नाविन्यकारक असेल तो मी स्वतः पाहतो. कारण ते पाहण्याचा मागचा उद्देश की भूमिका कशी असावी. भूमिका दशावतारामध्ये करा, अन्य कुठल्या नाटकामध्ये करा, जी व्यक्तिरेखा लोकांच्या डोळ्यात बिंबलेली आहे तशी नाही दिसली तर त्याच्यावर लोक काट मारणार. तुमचं भाषण, प्रभुत्व काही कामाचं नाही. तो माणूस आधी दिसायला, बाबली नाही म्हणजे तो दिसायला पाहिजे. बरोबर, तुम्ही म्हटल्यानंतर ते तुम्ही दिसायला पाहिजे पहिल्यांदा. नाही, हे एक चित्र मी माझ्या डोळ्यात नजरेत खूप असतं. आणि त्या दिवसापासून अगदी स्वतःच्या डोक्यानं, स्वतःच्या बुद्धिमतीनं मी भूमिका बांधायला सुरुवात केली. आता दशावतारामध्ये शंकर म्हटल्यानंतर एक अशी झुणका बांधायचे, त्यावर एक पाती बांधली जाईल, म्हणजे फुलाचा गजरा, आणि त्यावर एक चंद्र बांधला की दशावतार झाला. त्या दशावतार झाला या विषयामध्ये बऱ्याच वेळा नाईक बोचमाडकर कंपनीमध्ये माझ्या वाट्याला शंकर आला. त्यावेळी मग कसं झालं, शंकर म्हटल्यानंतर तो कसं तरी बघायला मला आवडत नव्हतं. मग मी स्वतःच्या हाताने, म्हणजे ते कुठून केस तो बांधला किंवा काय केलं असं काही नाही, मी ते स्वतःच तयार करायचं. कारण मी मूर्तिकार आहे, त्यामुळे मी ते स्वतःच तयार करून तो शंकर करायला सुरुवात केली. दशावताराला एक शंकर वेगळ्या पद्धतीचा आम्ही, म्हणजे माझ्या बुद्धिमत्तेनुसार मी दिला. आणि आता त्याचं सगळीकडे हे
चालू आहे सगळ्या कंपनीमध्ये. तसेच शंकर बांधतात. हा एक मला खूप स्वाभिमान आहे. आणि मी उद्या संपलो तरी माझा शंकर उद्या जिवंत राहणार. काका खरंच खूप सुंदर. आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे मारुतीसुद्धा असाच की पार नाईक मोचेमाडकर कंपनीमध्येच माझ्या ठरावात नारद आणि मारुती, कारण संगीत नाही म्हणून नारद. आणि एक वेळा मी लहान म्हणजे शिकत असताना शेपडी लावण्यापूर्वी मारुती गेलो होतो, म्हणून तो मारुती करणार नाही, अशा 2 अटी असायच्या. मग नाईक मोचेमाडकर कंपनीमध्ये एक दिवशी मला इंद्रजित वदातला मारुतीच घातला इथे पिंगोळीला. आणि ते मालकांना मी सांगितलं तुला काय करायचं आहे, मी तिथे असणार, समजा तुझ्यावर भजी मारली तर माझ्यावर पहिली बसणार, लोकांनी बघितलं नाही तरी चालेल, मी बघणार, तूच मारुती जायला पाहिजे. म्हणजे मारुती किंवा ती भूमिका करणार नाही म्हणजे सजावट भाषण काय करण्याची शोधण्याची मला गरज नव्हती, कारण मला ते करायचंच नव्हतं. माझ्यावर यक्ष प्रश्न पडला, सगळे लोक झोपल्यावर मी जागा होतो एकटाच. मारुती रंगवायचा कसा हा यक्ष प्रश्न होता. मग माझ्या समोर जसा हाताची हे घालून बसलेला असा पांढरा लवसणारा मारुतीचा फोटो समोर होता. तो फोटो बघून बघून मला एक कल्पना आली की याच्यासारखं असं मला रंगवता येणार नाही, पण याच्यासारखं जर रंगवलं तर बरं वाटेल, बघूया तरी प्रयत्न करू. आलं तर आलं. मग मी ते कोण अगदी तळीवाला रंगवायला बसायच्या आधीच मी रंगायला बसलो, कारण ते मला रंगवायचं होतं. मला लोक हसणार, मी नवीन आहे म्हणणार, ह्याची मला त्यावेळी भान राहिलेलं नाही. मी तो भूमिका म्हणजे तो मारुती तसाच बघून 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 रंगवला. त्या दिवसापासून असा आता शंकरपाळ्या काढून रंगवायचा मारुती दशावतारामध्ये बंद झाला. म्हणजे 2 महत्वाचे बदल तुम्ही केलात, एक म्हणजे शंकर आणि दुसरा म्हणजे मारुती. हे 2 व्यक्तिरेखा आहे. असं म्हणतात की मळलेल्या वाटेवरून सगळेच जातात, पण जो वेगळी वाट करतो तो समाजासाठी एक दीपस्तंभ असतो. पहिलं जो कोण तयार करतो त्याला एक प्राधान्य असतं की तो एक मूळ असतो आणि त्याची एक आठवण राहत. काका या अनुषंगाने मला थोडासा असा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायला नक्की आवडेल की काही रसिकांच्या अशा अपेक्षा असतात की पूर्वीचा तो शंकरपाळ्यावाला मारुती, म्हणजे तुम्ही आता जसं म्हटलात तसं खरं दशावतारामध्ये असणं गरजेचं आहे. आज जे मारुती रंगवतात ते काही रसिकांना आवडत नाही. याचं कारण आहे, मी असा रंगवल्यानंतर सुद्धा बदल झाला. आता लोक ते तोंड लावतात, ते लावलेलं आता काही मुखवटे घालतात, काही वेगळेपणा लावतात, ते नको आहे लोकांना. तुम्ही स्वतः हातानं तिथं तयार केलेलं लोकांना हवं आहे, ते नको नाही, ते पाहिजे लोकांना. पण जे आता मुखवटे लावणे किंवा वेगळेपणा करणं काही गरजेसाठी आहे, ते करायलाच पाहिजे. पण मुद्दा म्हणून आता केलं जातं. सर्वसाधारण ब्रह्मराक्षससुद्धा तो वेगळा केला जातो, मुखवटा घातला जातो, ते लोकांना नको आहे. म्हणजे काय खरंच गरजेचं आहे काही मुखवटा वगैरे घालणं? कारण एक लोकांना नजर लोकांची खेचणे, लोकांना आपल्याकडे ओढण्याची एक ती कला आहे. नाही, पण दशावतारामध्ये ती मारक कला आहे की पोषक कला आहे दशावतारासाठी? दशावतारासाठी नाही मारक म्हणता येणार, नाही पोषक म्हणता येणार असं आहे. कारण मारक म्हटलं तर करणारे मला दोष देणार, आणि पोषक म्हटलं तर ज्यांना हे नको आहे ते मला दूषण देणार, असं आहे. म्हणजे काकांचा अनुभव, त्यांचा व्यासंग, आणि त्यांनी कसं मध्यबिंदू काढला बघा. पोषकही नाही आणि मारकही नाही, तुमचं तुम्ही ठरवा. आपण असे पाहावे आपण. हो, कारण बऱ्याच गोष्टी आपणच करायच्या आहेत. त्याचबरोबर आता रॅक्सिन ड्रेस म्हणजे जे आता चकचकीत ड्रेस आतापर्यंत होते दशावतारामध्ये, आता त्याच्यात थोडा बदल झाला आहे आणखी. म्हणजे आपल्या मिस्त्रीनं केला आहे म्हणायला हरकत नाही. मालवणच्या मिस्त्री एक कलाकार आहे, म्हणजे कपडे वगैरे शिवणारा, त्याने थोडासा बदल केला आहे. नाहीतर रेक्झिनचा ड्रेस आता जवळजवळ 15-20 वर्ष चालला. एक दिवशी मी असा रिक्षेमध्ये बसलो होतो आणि रिक्षेमध्ये असा एका त्रिकोणी आकाराचा तुकडा त्या शीटच्या मध्ये लावलेला होता रेक्झिनचा. आणि तो तुकडा बघून माझ्या डोक्यात एक कल्पना आली की असा जर मी ड्रेस शिवला तर दशावतारामध्ये चांगला दिसेल. पण परिस्थिती आणि ड्रेस याची सांगड घालायला थोडं अंतर होतं बरंच. पण तरीसुद्धा माणसाला कळकळ असली की हवं असं वाटलं की वाटेल त्या प्रसंगातून सुद्धा माणूस तिथपर्यंत पोचतो. तसं मी ती रिक्षासुद्धा एका ख्रिश्चनाची होती. आता माझी रिक्षा आहे, माझ्या मुलाची रिक्षा आहे, माझी म्हणजे माझ्या मुलाची आहे. पण आमच्या अखेरी गावामध्ये ती एक रिक्षा होती. मग मी त्याच्या घरी गेलो. ते बघून झाल्यानंतर मला लगेच नाही ते सुचलं, अगदी 1-2 दिवसांनी सुचलं.
मी त्याच्या घरी गेलो, ती रिक्षेत बसून बघितलं ते, आणि हे म्हणलं कुठं मिळतं, तर इंद्रप्रस्थ म्हणून कुडाळला हे आहे, तिथं म्हणालो भेटला आहे. तर म्हटलं मी तू जाणार तेव्हा मला सांगाल. कुडाळला जाऊन यायला एवढे एस टीचे पैसे माझ्याजवळ नव्हते. तर माझ्याजवळ कसे कसे अगदी 70 रुपये जमा केलेले होते. आणि तो एक दिवशी पटकन म्हणाला चल जाऊया. मग काय करणार, ते 70 रुपये मी घेतले आणि गेले. बघ काय असू द्या म्हणून गेलो. तिथं गेल्यानंतर त्या कापडाचा रेट होता 100 रुपये मीटर. 100 रुपये मीटर. काय करणार, कसं घ्यायचं, काय घ्यायचं हा विचार करणार. ते अर्ध मागले तर तो देणार नाही ना, कारण ते सगळे कुठंच नाही, त्याच्याकडेच होतं. पण नेमकं त्यानं एक पाव मीटर त्याच्यातलं कापून कोणाला तरी दिलेलं, आणि ते 75 रुपयाचंच होतं. त्या रिक्षावाल्याकडून 5 रुपये घेतले, त्याला 75 रुपये दिले आणि तो घेऊन आलो. आणि तो मी घरी आणून ते व्यवस्थित कात्रण वगैरे त्याचं आधी पेन्सिलने काढलं, मग ते कात्रण केलं. आणि सुनील तळवणेकर म्हणजे यश कुमार टेलर याच्याकडून तो पहिला दशावतारामध्ये रेग्झिनचा ड्रेस शिवून घेतला. तो आणल्यानंतर तो अगदी पाव मीटरातच झाला, अर्धा मीटर शिल्लक आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना आमच्या घरी येऊन, म्हणजे आमची दोस्ती होती, जरी शिष्य असलं तरी दोस्ती होती, त्याच्यामुळे त्याने ते थोडं आमच्या बायकोकडून मागून नेलं आणि त्याने तो ड्रेस शिवला. मग दशावतारात 2 ड्रेस आले आणि त्याच्यानंतर रॅगझिनच्या ड्रेसाची परंपरा झाली. आणि दशावतारामध्ये तो बरेच वर्ष, आता 20 वर्ष चालला. म्हणजे कल्पना सुचल्यानंतर ती कृतीमध्ये आणून ती रसिकांसमोर मांडणं, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या काकांकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या. आणि काकाने कशी कशी सुरुवात झाली, कशा कशा गोष्टीतून आपण निरीक्षण करून गेलो. असं म्हणतात की मोठी लोक सतत निरीक्षण असतात. अगदी संत रामदास सुद्धा सांगून गेले की माणसानं पर्यटन केलं पाहिजे, इकडे तिकडे बघितलं पाहिजे, म्हणजे त्याच्यातून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना सुचतात. त्याच कल्पना काकांना सुद्धा सुचल्या आणि काकाने त्याच्यामध्ये अमूलाग्र बदल करून दशावताराला बऱ्याच गोष्टी दिल्या. आणि मला एक असं वाटतं, म्हणजे माझी एक कल्पना, कलाकार हा घडत नाही, तो जन्माला जावा लागतो. जन्मताच ते गुण त्याच्यात असतात, पण त्याला मार्ग दाखवणारा, वळण दाखवणारा कोणीतरी गुरु पाहिजे. तो गुरु मिळाल्यानंतर तो सगळं करू शकतो. पण मी ते करणार, मी जे स्वीकारलं आहे ते पूर्ण करणार, ही जिद्द असेल तोच मोठा आणि चांगला कलाकार होऊ शकतो. नसेल तर ते गरजेपुरते करणारा कलाकार तेवढंच राहू शकतो, असं आहे. आता हे एवढं मग मी तुम्हाला सुद्धा सांगितलं, हे करता ते बरोबर नाही. तर मी जेवढा राजा प्रेमानं आणि ताकदीनं साकारला, तेवढाच व्हिलनही तेवढ्याच ताकदीनं साकारला, तेवढाच विनोदी भूमिकासुद्धा तेवढ्याच ताकदीनं साकारली. आता मी हे सांगण्यापेक्षा सगळ्या आपल्या कोकण सिंधुदुर्गातील सगळ्या रसिकांच्या मनात जे चित्र साचलेलं आहे ते बोलतं, म्हणून मी तुम्हाला. नाही, नक्कीच तुमच्याबद्दल काका रसिकांकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. आणि संयुक्त नाटकामध्ये सुद्धा तुमच्या नावाला खूप मागणी असते. पण संयुक्त नाटकाचा काळ हा मे महिन्यानंतर असतो आणि त्या दरम्यान तुमची गणपतीची कामं खूप सुरू असतात. त्यामुळे तुम्ही फक्त मोजक्या संयुक्त नाटकाला तुमची हजेरी असते. काका, आपण एक मूर्तिकार आहात. मूर्तिकार सुद्धा एक मोठा व्यवसाय आपण करता. दशावतार कला आणि मूर्तिकाम करताना म्हणजे हे दोन्ही वेगवेगळी क्षेत्र आहेत. आणि ही क्षेत्राचा एकमेकांवर म्हणजे एकमेकांना पूरक आहेत का, ते त्याचा फायदा एकमेकांना होतो का? दोघांनाही फायदा नाही म्हणता येणार नाही आणि होयही म्हणता येणार नाही. कारण ज्यांना रंगाची ओळख नाही अशा माणसांना त्याचा काही उपयोग होत नाही. पण ज्यांना रंगाची ओळख आहे त्यांना बरंच काही गणेश मूर्तीतून दशावताराला मिळतं आणि बरंच काही दशावतारातून गणेश मूर्तीला मिळतं. दोघांचेही किस्से असेल की मी जेव्हा पहिली शाळा गणपतीची घातली त्यावेळेला माझ्याजवळ राखणा आणि रावण, म्हणजे गुराखी आणि रावण ही 2 चित्र पहिलीच आली. त्याच्यापूर्वी मी दुसऱ्याकडे गणपती करायला जात होतो आणि माझी शाळा जेव्हा झाली तेव्हा हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. हाती काम करणं त्यावेळेला थोडं खूप जड होतं मला, कारण मला ते येईल हे नक्की मला सांगता येत नव्हतं. तरीसुद्धा मी त्या माणसाला सांगितलं की मला जमणार नाही, पण तो हट्टालाच भेटला की तूच करायला पाहिजे. मग काय करणार, हो म्हटलं आणि कसं तरी ते चित्र उभं केलं. पण ते चित्र माझ्या मनाला पटत नव्हतं की रावण नव्हता तो किंवा गुराखी तो नव्हता मी केलेला, पण ते मला करायलाच येत नव्हतं. मग काय करणार असा यक्ष प्रश्न उभा. मग दशावतारानं काय दिलं, तर मी दशावतारासारखा हा रावण केला तर बरा दिसेल का अशी कल्पना माझ्या डोक्यात आली. आणि दशावताराचे जे आपले ड्रेस असतो तसं त्याला सगळी सजावट त्या चित्राला केली.
रावण दिसू लागला. म्हणजे हे दशावतारानं मला दिलं पहिलं. गणेश मूर्तीसाठी दशावतारानं रावण कसा करावा हे दिलं, किंवा तो राखणा कसा करावा हे दिलं. म्हणजे दशावतार आणि मूर्ती या दोघांचा संबंध जवळचा आहे. नक्की. आणि आत्ता दुसरं सांगायचं म्हणजे गणेश मूर्तीनं दशावताराला काय दिलं, तर बरेच पूर्वीचे लोक म्हातारा राजा म्हटल्यानंतर त्याला वाकर काढायचे असे. त्यानंतर मूर्तिकामात ते चित्र दिसतच असतं आपल्याला दुसरं. मग त्या चित्रात काय फरक आहे? एक चांगला खाऊन पिऊन व्यवस्थित असणारा म्हणजे राजा, त्या माणसाला चोऱ्या कधी पडतील का? नाही. शेवटचं आता माझं वय 57 आहे, तर माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला गाल थोडे बसलेत आता माझे, पण ते चेहऱ्यावर चुन्या दिसतात का? नाही दिसत. म्हणजे त्या माझ्यापेक्षा मी कष्टाळू माणूस असून माझ्या दिसत नाही, म्हणजे त्याच्या दिसणारच नाही. बरोबर. हे गणेश मूर्तीतून मला दशावताराला मिळालं. मी राजा रंगवताना त्या पद्धतीनं तो ओल्ड राजा रंगवतो. आता ओल्ड रंगवण्याची काही गरज नाही मोठी, पण मी तरुण असताना सुद्धा तो ओल्ड राजा तसा रंगवायचा. आता तुम्ही म्हटलात अजराज सुद्धा तुमचा गाजला, तर तो अजराज सजवताना मी त्या परीनं त्या म्हणजे मातीकामाच्या मूर्तिकामाच्या संघातून सजवायचं. म्हणजे ते मला मातीकामातून दशावताराला मिळालं. म्हणजे दशावतार आणि मूर्तिकाम याचा संबंध अगदी जवळचा आहे. खूप सुंदर. म्हणजे ह्या दोन्ही कला कशा एकमेकांना पूरक आहे. काकाने अगदी उदाहरणासह आपल्याला पटवून दिल्या. बोलण्यासारखे काका अनेक विषय आहेत. या नंतर आपण दशावताराच्या माध्यमातून प्रवास करत असताना आपण अनेक दिग्गजांबरोबर काम केलेले आहात. काका, पूर्वीचं दशावतार कसं होतं आणि आताचं सद्यस्थितीचं दशावतार नेमकं कसं आहे असं तुम्हाला वाटतं? दोन्ही गोष्टी अगदी जवळच्या आहेत. पूर्वीचं दशावतार ताकदीनं केलं जायचं, ना सजावट ना रंगभूषा, पण लोक त्यांच्या त्या अभिनयाला खिळून बसायचे. गोविंद तावडे यांनी असा डोकीवर नुसता हात मारला, ते कधीच रडलेले मी बघितले नाही. पण समोरचा माणूस रडायलाच पाहिजे, ही ताकद जुन्या दशावतारात होती, अभिनयात होती. ती ताकद आता नाही. आता काय चांगलं आहे, कलाकार वाचक आहे, त्यांना कोण कोणाचं काय हे सगळं माहीत आहे. आता प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे त्याची वापर केली जाते. हे दुर्दैव हे शोकांतिक आहे, त्याच्यावर काही एक हो. तर असं आहे. आणि आता सजावट सुंदर आहे, मेकअप अप्रतिम आहे. त्याचबरोबर मागे माडाच्या चुडतांची कडणं असायची, त्याऐवजी असा प्लेन पडदा असतो छान. पुढे लाईट आहे, गॅस बत्त्याऐवजी लाईट आहे. आवाज पोचवायला माईक समर्थ आहे. त्यामुळे ह्या सुविधा पूर्वी नसून ते चांगलं करायचे, म्हणजे ते चांगलं. आता ह्या सगळ्या सुविधा असून आम्ही त्या भूमिकेशी समरस होत नाही, ही शोकांतिका आहे. काकाने एक आपल्या म्हणण्यातून एक एक दुःख व्यक्त केलंय की पूर्वी अभिनयाने दशावतार सादर व्हायचा, पण आज सगळं असून आम्हाला अभिनय तेवढे जमत नाहीत. आणि ते प्रकर्षाने अगदी आम्हाला असं म्हणताय, ते कोणालाही दूषण देत नाही, त्याच्यामध्ये ते स्वतः इन्व्हॉल्व आहेत. हे मला खूप म्हणजे मोठ्या माणसाचं हे खूप मोठं लक्षण आहे असं यावेळी मला सांगावं असं वाटतं. म्हणजे पूर्वीचं दशावतार आणि आताचं दशावतार त्यामध्ये हा थोडाफार फरक काकांनी जाणवलेला आहे. काका, पूर्वी बिराड संस्कृती होती, तुम्ही बिराड संस्कृतीमध्ये राहणारी लोक होतो. आता 2 वर्ष पायी प्रवास केला. म्हणजे तो सुद्धा अनुभव तुम्हाला आला? 2 वर्ष पायी प्रवास. म्हणजे आत्ता कसं इथं जत्रा झाली किंवा नाटक झालं, नाटक हा विषय नव्हता त्यावेळी, जत्राच होती. जत्रा झाली की इथून समजा बांद्याला जायचं झालं तर इन्सुलीला मुक्काम करायचं. मी आपल्या जवळचं आपल्या सर्वांच्या नजरेचं रस्त्याचं असं उदाहरण दिलं मी. तर इन्सुलीला राहिल्यानंतर तिथं दुपारच्या जेवणाची सोय व्हायची, जेवण वगैरे करून तिथं झोपायचो आणि मग संध्याकाळी चालत पुन्हा बांद्याला पोचायचो. पण या पिरियडमध्ये अशी गोष्ट एक व्हायची दशावतारामध्ये त्यावेळेला. आता 8 माणसं अगदी दिग्गज असतात किंवा 6 माणसं दिग्गज असतात, 2 माणसं साधारण नवीन असतात. पण त्यावेळेला 3 किंवा 4 माणसं दिग्गज असायची. एक राजा, दुसरा श्रीपाठ,
तिसरा व्हिलन आणि चौथा नारद, ही 4च माणसं असायची. बाकीची माणसं अगदी नवीन असायची. वेळप्रत केव्हा केव्हा तो बॅग घेऊन जाणारा म्हणजे पडद्याआडचा कलाकार सुद्धा ब्रह्मदेव जायचा. पण ते लोक त्या माणसाला जाणून घ्यायचे आणि त्याच्यावर टीका न करता त्याला आपल्या बरोबरीनं न्यायचे. काय त्याबरोबर मागचा दुसराही दोष होता एक जुन्या लोकात. तुम्ही समजा अगदी माध्यानातून पुढे जायला सुरुवात केली की मग तुम्हाला ते सांगण्याच्या बैतात नसायचं. मग ते तुम्हाला जरी सांगितलं ते तिथं स्टेजवर ते नसायचं. अशी सगळीच माणसं नाहीत. अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढी माणसं अशी होती की त्यांनी जीव ओतून तुम्हाला सांगायचं. म्हणजे त्यांनी सांगितलेलं 50% जरी तुम्ही जाऊन केलात तरी तुमची भूमिका 100%, 80% झाली. अशी ही माणसं होती त्याच्यात. म्हणजे तुम्ही बिराड संस्कृतीचा अनुभव घेतला. बिराड संस्कृतीच्या अनुभवातून आणखी एक चांगलं मिळायचं की या विषयावर चर्चा व्हायची. मग ते लोक त्यांच्या पुढच्या माणसांचा अनुभव सांगायचे आणि तो अनुभव सांगताना ते स्वच्छ सांगायचे. आणि त्या स्वच्छ सांगण्याचा प्रभाव ऐकणाऱ्या किंवा ते जाणून घेणारा तेवढ्या कुवतीचा माणूस असला तर त्याच्यावर 25% प्रभाव व्हायचाच. आणि तो 25% भूमिका आपल्यापेक्षा चांगली जास्त त्याच्यामुळे करायचा. अनुभव आणि तो सांगणारा सुद्धा सांगताना तो तसंच सांगायचा त्या झेतमध्ये. म्हणजे अगदी त्याचं वर भूमिका नेऊन म्हणजे त्याची होती त्याच्यापेक्षाही 10% जास्त सांगायचं आहे. मग ते 10% सांगताना खरी भूमिका आपल्याला कळायची. पण आता सध्या ते पण आता काय झालंय, उलट झालंय. ती चर्चा होतच नाही. आणि तसं कोणी सांगितलं तर हा माझ्या दुःखावर डागण्यात येतो आहे असा समज करून तो माणूस दुसरा मार्ग धरतो. त्यामुळे त्याचा अभ्यास केला जात नाही. खरं तर बिराड संस्कृतीची शोकांतिका काकाने आपल्या समोर व्यक्त केलेली आहे की पूर्वी बिराड असायची आणि त्यामुळे चर्चा व्हायच्यात, एकमेकांच्या भूमिका समजावून सांगितल्या जायच्यात, काही अनुभव त्यातून मिळायचे आणि त्यातून भूमिका खूप सुंदर साकार व्हायच्यात. दुर्दैवाने आजचे कलाकार एकत्र येतच नाही, त्यामुळे चर्चा होत नाहीत. आणि एखाद्या काकांसारख्या एका मोठ्या कलावंताने एखाद्याला जर भूमिका सांगितली तर समोरच्याही युवा कलावंताचा तो गैरसमज होऊ शकतो, त्यातून भावना दुखावू शकतात. खरं तर लोककलेमध्ये असे गैरसमज नसावेत, कारण कलावंत हा पाण्यासारखा प्रवाही असतो, तो मुक्त असतो. त्यामुळे द्वेष, मत्सर ह्या गोष्टी त्याच्याकडे असू नये असं एकंदरीत काकांच्या या बोलण्यातून मला कला ही कुठलीही असू द्या, दशावतार म्हणा, गणपती म्हणा किंवा आणखी काही म्हणा, सर कलाकार म्हणजे सगळे कलाकार झाले. जो निगर्वी कलाकार आहे तोच कलाकार राहतो आणि तोच कलाकार होतो. गर्विष्ठ कलाकार कधीही कलाकार होऊ शकत नाही आणि तो अगदी लोकांच्या नजरेपर्यंत पोचला जात नाही. त्याला 2 माध्यनं, कारण हा गर्वी असल्याकारणानं त्याला कोण विचारत नाही, त्याच्या कलेचा उपयोग दुसऱ्याला होत नाही. आणि निगर्वी असल्याकारणानं त्याच्याकडे बघताना सुद्धा लोक तिरस्कारानंच बघतात. त्यामुळे तो अगदी झेतमध्ये येत नाही किंवा लोकांच्या आवडीचा होत नाही, लोकांच्या प्रेमाचा होत नाही. कारण आमची प्रेक्षकावर जास्त अवलंबून कला आहे. प्रेक्षक आपले मायबाप आहेत, त्यांनी आम्हाला पुजलं आहे म्हणून आम्ही मोठे झालो. त्यांनी जर आम्हाला टाकून दिलं तर त्यांच्याशी सुद्धा वागताना आपण सलोख्यानं प्रेमानंच वागायला पाहिजे. खूप सुंदर अशा प्रकारचा सल्ला, अगदी रसिक प्रेक्षकांच्या सुद्धा उपयोगाचा पडेल असा सल्ला. म्हणजे माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, म्हणजे माणुसकीचा धागा खऱ्या अर्थाने आपण जगू शकतो किंवा जपू शकतो, असाच एकंदर काकांचा या मनोगताचा अर्थ आपल्याला निघतो. काका, या सगळ्या गोष्टीतून आपण पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहोत की आपण अनेक दशावतारामध्ये काम केलं, अनेक दशावतारामध्ये आपण योगदान दिलेले आहात. मग या अनुषंगाने मला एक दशावताराचं नाव घ्यायला नक्की या ठिकाणी आवडेल की लोकराजा सुधीरजी कलिंगण यांच्या दशावतार कलेच्या ज्याला आपण काय म्हणूया उत्कर्ष म्हणूया, त्या उत्कर्षामध्ये सुद्धा तुमची एक महत्त्वाची भूमिका राहिलेली होती. होय. मग याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे लोकराजाबरोबरचे तुमचे मैत्रीचे संबंध, स्नेहाचे संबंध आणि त्याचबरोबर भूमिका असताना तुम्ही जे काही लोकांना दिलात अभिनयाच्या माध्यमातून त्याच्याबद्दल आपण व्यक्त व्हावं. लोकराजा म्हणजे मग मी सांगितलं ते रेवणनाथ नाटक, त्या दिवसानंतर आम्ही असा विरोध म्हणून कधीच केला नाही. कारण दोघांनी कृष्ण जाणे अर्जुना आणि अर्जुन जाणे कृष्णा तसं झालेलं होतं आमचं. त्यामुळे ते अगदी
एकमेकाशी संवाद करताना सुद्धा अगदी त्याला पूरक हवं असणारच मी देत होतो आणि मला पूरक असणारच तो देत होता. एक बारीक सारीक चुका झाल्या तर चुका उघड करायच्या नसतात, त्यावर पांघरून टाकायचं असतं कलावंतानं. ते दोघात आमच्यात होतं आणि ते आम्ही करू. त्याने लोकांना असं वाटायचं की हे दोघेही कलाकार म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा वाटायला पाहिजे हे एकमेकांना आता मारणार, एकमेक भांडणार, यांची बिराडामध्ये जाऊन सुद्धा भांडणं होणार असंही वाटायला पाहिजे. पण ते त्या स्टेजच्या बाहेर आल्यानंतर अवाक्षरही असता कामा नये. ते तुमच्यामध्ये असायचं. हो, अगदी. समजा एखाद्या गोष्ट काहीतरी खटकायला लागली, त्याला वाटू द्या किंवा मला वाटू द्या, म्हणजे लोकराजा सुधीर कलिंगजीला वाटू द्या किंवा मला वाटू द्या, तर आम्ही दोघांनी बसून ते निष्कर्ष करायचा. त्याच्यात आमच्या हरिश्चंद्र गावकर, सुधीर कलिंगन आणि राधाकृष्ण नाईक हे 3 माणसाची नावं त्यावेळेला घेतली जात होती. म्हणजे आता आणखी मोठे कलाकार झालेत, याच्यापूर्वीसुद्धा मोठे कलाकार होते, त्यामध्ये एका पिरियडला आम्हा 3 माणसाची नावं घेतली जात होती आणि आम्ही तिघेही सुद्धा केव्हा तरी बसून अशी चर्चा करायची या गोष्टीबद्दल. काय आपल्याला खटकत असेल तर एकमेकांना विचारायचं, काय करायचं असं करायचं. खरंच खूप सुंदर. लोकराजा, स्वर्गीय लोकराजा तो राजाच होता. राजा होता म्हणजे तो राजा भूमिका करायचा म्हणून नाही, तो राजाच होता. असं मी का म्हटलं तर त्यानं दुःख, यातना, त्या कलाकाराचं काय दुःख आहे हे त्याला सांगण्याची गरज नव्हती. तो राजा आपल्या मुलाचं दुःख बापाला सांगण्याची गरज नाही, त्यालाच बाप म्हटलं जातं. तसं राजा म्हणण्याच्या मागचा उद्देश त्याचा असा होता की समोरच्याची परिस्थिती तो जाणून घ्यायचा. कारण तो स्वतः कलाकार होता, स्वतः मालक होता आणि स्वतः एक सामान्य माणूसही होता. कारण तिन्ही गोष्टी त्याने सुद्धा आमच्यासारख्या जवळसून भोगलेल्या होत्या, म्हणून त्याला कलाकाराची जाण होती आणि तो सगळ्या माणसाशी प्रेमाने वागायचा, म्हणून तो राजा. खरंच लोकराजा सुधीरजी कलिंगण यांचं आपल्यातून अकस्मात निघून गेले आणि त्यांनी खूप मोठी हानी दशावतार क्षेत्राची झाली. याबद्दलच्या आठवणी व्यक्त करत असताना ते राजे म्हणून कसे होते? खरं तर तुम्ही 3 तासामध्ये किती मोठी भूमिका बजावता हे खूप उपयोगाचं नसतंच. मुळी तुम्ही त्या 3 तासानंतर राजे पण कसे भोगता याच्यावर तुमची पूर्णपणे ज्याला आपण काय म्हणतो की तुम्ही कसे आहात हे लोकांसमोर येतं. काका, आता मी तुम्हाला यानंतर अगदी मी 2 प्रश्न विचारले. त्यातला माझा पहिला प्रश्न असा आहे की या दशावताराने तुम्हाला काय दिलं? खूप. तुम्ही दशावताराला बरंच दिलं, पण तुम्हाला दशावताराने काय? मला सुद्धा दशावतारानं खूप काही दिलं. आज मी जो दिसतोय तो दशावतारामुळे. दशावतार आणि गणपती म्हणजे माझा प्राण आहे. या 2 गोष्टीला मी जास्त धन्यता देतो. याचं कारण मी एक माझ्या परिस्थितीची जाण करून तुम्हाला देतो. म्हणजे परिस्थिती मला दिली त्याने, या दशावतारानं आणि गणपतीनं. तर माझ्या जुन्या घराचा दरवाजा लावायला मला 3 वर्ष लागली. 1 वर्ष रानातून लाकूड आणायला गेलं, दुसऱ्या वर्षी ते चिरून आणावं लागलं, तिसऱ्या वर्षी ते दार मी लावलं. आता मी एका दिवसातही 10 दारं लावू शकतो. एवढं खूप मोठं मला दशावतारानं आणि या गणेश मूर्तीनं मला दिलेलं आहे. हे माझ्या वैयक्तिक परिस्थितीच्या बाबतीत झालं. आणि दुसरं म्हणजे मी एक साधा 5वी शिकलेला माणूस, पण बऱ्याच ठिकाणी बरेच दिग्गज म्हणजे 15वी शिकलेला माणूससुद्धा काही दशावताराचं खटकलं तर मला विचारायला येतो. हे केवढं मोठं दिलं आहे की त्याचं मोजमापच मी कधी करू शकत नाही. एवढं खूप मला दशावतारानं दिलं आणि या गणेश मूर्तीनं सुद्धा दिलं. एकच शोकांतिका आहे की एक प्लास्टर ऑफ पॅरिस POP आले, त्याच्यामुळे बऱ्याच आपल्या कोकणातील कला लोप पावत चालली आहे. दुसरी गोष्ट, लोप म्हणण्यापेक्षा एक वाईट चित्र आहे. हे वाईट चित्र काय? POPचा गणपतीचं विसर्जन होत नाही, ज्याची आम्ही 10 दिवस, 11 दिवस, 21 दिवस मनोभावे श्रद्धेनं भक्ती करतो. ज्याची परिस्थिती नसेल तो ऋण काढून त्याची भक्ती करतो आणि त्याचीच ती मूर्ती 1 वर्ष उताणी पडलेली जग पाहतं. याच्यासारखं दुःख नाही. आणि तो आपला हिंदूवासीय जन कसं स्वीकारतो ते त्याने स्वीकारू नये. आता शासनानं कोर्टाची
बंदी आणली आहे हा विषय वेगळा झाला, पण याच्या पूर्वीच्या झालेल्या पिरियडमध्ये लोकातील अज्ञान दूर व्हावं की आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे आदिमाया आदिशक्ती पार्वतीनं आपल्या अंगाचा मळ काढून त्याचा गणपती बनविला आणि तो सगळ्या जगाला आद्य गणपती म्हणून पूजिला, अर्थात तो मातीचाच असावा. दुसऱ्या पुराणाच्या अध्यायाप्रमाणे व्यासाने जे महाभारत लिहिलं ते लिहित असताना त्यांच्या देहाचा दाह झाला आणि तो दाह गणपतीचा दाह शांत करण्यासाठी व्यासाने मातीचं विलेपन केलं त्याला आणि तो दाह मग आपल्या काय सप्टेंबर म्हणजे चतुर्थीला काय म्हणाले भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी ते अंगाचं त्याचं हे कवच काढून त्याचं पूजन केलं. त्याचं पूजन केलं त्या दिवशी, म्हणजे ती माती त्या दिवशी लावली आणि 10व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थीच्या दिवशी त्या मातीचं ते कवर काढून त्याचं विसर्जन केलं. त्याची आठवण म्हणून गणेश पूजा केली जाते. खरंच काकाने दोन संबंध आहेत त्यांचे, दोन संदर्भ गणेश चतुर्थीबद्दल दिला आणि त्याने एक कलावंत एक गणेश भक्त म्हणून सुद्धा तुम्हाला ते विनवणी करतायत की प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून च्या मूर्त्या जेव्हा आपण गणेश विसर्जनाच्या किंवा तळ्यामध्ये तेव्हा विसर्जित करतो पाण्यामध्ये, तेव्हा त्याचं विघटन होत नाही आणि पर्यावरणाची सुद्धा हानी होते. कृपया ते तसं करू नका. त्यामुळे तुम्ही पर्यावरणप्रेमी व्हा. गणेश चतुर्थीचं किंवा गणेशाचं आपण जसं पूजन करतो तसं त्याच्या ज्या मूर्त्या आहेत त्या शक्यतो ज्या शाडू मातीच्या असतात, मोठ्या 10 फुटाचा पुजण्यापेक्षा 1 फुटाचा पुजला तरी चालेल. मी पेंटर असून हे सांगतो, माझं नुकसान आहे त्यात. पण ते मी का सांगतो की त्या देवावर माझी श्रद्धा आहे, माझ्या भावना आहेत त्याच्यात. त्या भावना तशाच सगळ्या गणेश भक्तांच्या असाव्यात आणि सगळ्या गणेश भक्तांनी त्याचं विघटन होणारीच मूर्ती पूजावी. खरंच खूप सुंदर असं पर्यावरणप्रेमी अशा प्रकारचा संदेश काका यातून देत आहेत. एक दशावतार, त्यानंतर एक मूर्तिका करणारे कामगार, त्यापासून एक पर्यावरणप्रेमी माणूस अशी काकांची त्रिवेणी रूपं या मुलाखत सत्राच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळाली. काका खरंच मी पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो. आपण पर्यावरण प्रेमाबद्दल सुद्धा या ठिकाणी आपलं मत उघडपणे व्यक्त केलात. काका आज तुम्ही 42 वर्ष म्हणजे जवळपास 3 तपच्या पेक्षा जास्त कालावधी तुम्ही या सरोवरामध्ये मुक्तपणे संचार करता आहात. तुमची दोन्ही मुलं भरत आणि शरद, बरोबर ना, ही सुद्धा तुमच्या पावलावर पाऊल टाकून ही लोककला जोपासण्याचा प्रयत्न सातत्याने करतायत. मूर्तिका कलेमध्ये सुद्धा ते तुमच्या एवढीच निपुण आहेत आणि तुमचा वारसा ते पुढे जपणार आहेत याबद्दल आम्हाला आज तरी शंका नाही. पण आज तुम्ही ज्येष्ठ कलावंतात, अनेक दिग्गज कलावंतांच्या सहवासामध्ये आपण भूमिका केलेल्या आहेत. अनेक म्हणजे लोकराजा सुधीरजी कलिंगण सारख्या एका लोकराजाच्या सहवासामध्ये आपण बऱ्याच वेळ होता. प्रभाकर पारसेकर काका असतील किंवा आमचे नाईक कंपनीचे बाबली नाईक काका असतील, बाबल नाईक काका असतील, यांच्यासारख्या सुद्धा दिग्गज मालकांबरोबर आपण सहवास केलेला आहात. त्यांच्याबरोबरच्या सानिध्यात तुम्ही होता. मग ह्या सगळ्या एकंदरीत या सगळ्यांचा म्हणजे असं आपण म्हणतो की चांगला सहवास लागला तर नराचा नारायण व्हायला वेळ लागणार नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो आणि तुमचा एकंदरीत प्रवास, तुमची ज्येष्ठता किंवा तुमचा भूमिका करण्याचा अनुभव, भूमिका सादर करण्याची अनोखी पद्धत, लोकांच्या हृदयामध्ये हात घालण्याची तुमची लिलया असणारी ताकद, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तुमच्याकडून आमच्या सुद्धा काही अपेक्षा आहेत किंवा रसिक प्रेक्षकांच्या काही अपेक्षा आहेत. तुम्ही एक ज्येष्ठ कलाकार म्हणून आम्हा सर्वांना काय मार्गदर्शन कराल? या दशावतारी कलेला येणारे दिवस चांगले व्हावेत किंवा जे युवा कलावंत आहेत, जे खूप चांगले शिकलेले आहेत आणि जे खूप सुंदर अभिनय करतात किंवा त्यांचं वागचातुर्य असेल, वाचन असेल, हे खूप चांगलं आहे, अशा सगळ्यांसाठी तुम्ही काय असा एकात्मिक संदेश देऊ शकता? माझ्या मुलांनी म्हणजे माझ्या पेक्षा लहान असणाऱ्या कलाकारांनी, माझ्या बरोबरीच्या माझ्या मित्रांनी म्हणजे माझ्या सगळ्या व्यवसाय बंधूंनी ही कला जोपासावी. या कलेला आपलं जीवन सगळं वाहून द्यावं. भूमिका अशी की लोकांच्या नजरेत आयुष्यभर राहावी अशी करावी आणि या कलेची जोपासना, आपल्या नावाची कीर्ती अजरांबर करून ठेवावी. नुसतंच दशावतार म्हणून करू नका. तसं करायचं असेल तर हात जोडून विनंती, तुम्ही करू नका. तुमच्या जाग्यावर दुसरा कोणीतरी येऊन चांगली भूमिका साकारेल, त्याचा वेळ फुकट घालवू नये. या भूमिकेचा, या दशावताराचा पुरेपूर अभ्यास करा. सुंदर अभिनयानं सुंदर भूमिका साकारा आणि तुमचं आणि दशावताराचं नाव उज्ज्वल करा. एवढीच माझी सर्वांना विनंती.
धन्यवाद काका. दशावताराबद्दल संदेश देत असताना दशावतार लोकांना तुम्ही काळजीपूर्वकची जोपासता, त्याच्यामध्ये आदरभाव असला पाहिजे, त्याच्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे असा संदेश काका या ठिकाणी देतात. काका खरं तर आता मे महिना चालू आहे आणि आपले सगळं शेड्यूल पूर्णपणे बिझी आहे, तर या बिझी शेड्यूलमधून सुद्धा तुम्ही आमच्यासाठी अमूल्य वेळ या ठिकाणी देऊ केलात, आमच्याशी बातचीत केली. दशावताराचा एकंदर सगळा प्रवास तुमच्या माध्यमातून आज उघड झाला. मी पुनश्च एकदा काका तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुम्हाला याच्या पुढच्याही प्रवासाला खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्याकडून चांगल्या भूमिका त्या गणेशाने, त्या रंगदेवतेने करून घ्याव्यात या सदिच्छेसह, या प्रार्थनेसह मी आपल्या सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद. धन्यवाद तुमचे आणि प्रहार सगळ्या कारागिरांचे. थँक्यू.